श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। भीमातीरनिवासाय पंढरीपुरवासिने पांडुरंग प्रकाशाय श्री विठ्ठलाय नमो नमः। अज्ञानतिमिर अंधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। वंदेहन्तं श्री गणेशं विद्याश्री सुखदायकं विघ्ननाशाय कार्यादौ यो देवैरपि पूजितः। आर्यधर्मोद्धारकाय संसारतमनाशिने श्रीमत्शंकराचार्याय ज्ञानसूर्याय ते नमः। पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। अवधूत चिंतन जीवदेव दत्त दत्तार। अकारण करुणावरुणालय भगवान श्री परब्रह्म परमात्म्याच्या असीम कृपेनं देशमाने या एका ग्रामीण प्रभागात नाशिक जिल्ह्याच्या चरण सानिध्यात तालुका येवला या पवित्र मातीमध्ये संन्यासी बाबा संजीवन समाधी देशमाने बुद्रुक आयोजित परिचय नाथ परंपरेचा हे टायटल, ही हेडलाईन समोर ठेवून आपण आज उद्या आणि परवा 3 दिवस काही चर्चा करणार आहोत। भागवतातल्या, रामायणातल्या आणि अन्य पुराणातल्या कथा लोकांच्या आता सत्यनारायणाच्या पूजेसारख्या पाठ झाल्यात। त्यामुळे त्या कथेत वेळ वाया न दवडता काही चिंतनाच्या भूमिका आपल्याला मांडता येतात का, या संबंधानं चर्चा करायची आहे। काय झालं, हे जे साथीदार आहेत ना, सिंथ, तबला, पखा, वज, टाळकरी, या लोकांना त्यांच्या समवेत राहणाऱ्या कथाकारांच्या कथा सगळ्या पाठ झाल्यात की आता आजच्या दिवशी ते काय सांगणार आहेत, 1.5 तासांनी काय सांगणार आहेत हे आधी लोकांना सांगतात। त्यामुळे माझी खासियत अशी आहे, मी काय सांगतो मलाच माहिती नसतं, त्यामुळं शेजाऱ्याला माहिती व्हायचं कारणच नाही काही। मला वाटतं रविदास महाराजाला जाणीव आहे की वंडली गावी बाबांच्या कालखंडातले सगळे 35-40 बुवा होते, तर त्यातले बरेच अज्ञानी होते आणि काही ज्ञानी होते। गर्दी होती, परंतु त्यातल्या अध्ययन केलेल्या काही सज्जनांना सुद्धा 7 दिवस काही समजत नव्हतं, तर काही जे ज्ञाते लोक आहेत त्यांनाच कळत असतं। म्हणून मी फार दुर्गम भागात, अतिग्रामीण लोकात जायचा प्रचंड कंटाळा करतो। हे बुडते हे जन न देखावे डोळा, ते त्या काळात ठीक होतं। आता बुडते वर काढताना वर आल्यावर तो बुडून वर काढणाराला खाली घालतो। त्यामुळे त्यांच्यासाठी फार मरमर तळमळ करण्यात काही मजा मौज अजिबात शिल्लक नाही। आदरणीय नाथभक्त आणि संन्यासी बाबा कृपांकित श्री सोमनाथ महाराजांना मी खूप धन्यवाद देतो की त्यांनी ग्रामीण भागाच्या मानानं प्रयत्नाची पराकाष्ठा करून हे जे प्रांगण धर्मस्थान निर्माण केलंय ते अतिशय स्मार्ट अशा प्रकाराचं आहे। नाही तर काही सप्ताहात वीणा घेतानाच ओकारी इति असं वातावरण असतं, पण खूप प्रसन्न केलंय। मंच
देवी देवता मांडलेल्या. काल काय झालं, कल्याणच्या जवळ गोवेलीला माझं कीर्तन होतं. 1000-1500 टाळकरी पोरं होते, वादकही होते. परंतु ज्यांच्या बंगल्यात घेऊन गेले त्यांनी माझ्या स्वागताला पंचारतीबरोबर धूपारती लावली होती आणि त्या धूपाने माझ्या गळ्यावरती उपकार केले. आणि इथे आल्यावर पुन्हा ती धुणी दिसल्यावर मला भय निर्माण झालं की याचं इन्फेक्शन घशाला होऊ शकतं. बोलता बोलता आवाज चिंब होतो, बंद पडतो. समर्थ रामदास स्वामींच्या जन्मगावी जांबेला माझं कीर्तन होतं आणि 4 वेदाच्या मंत्रघोषात ब्राह्मणांचा यज्ञ चालू होता. मी ते कीर्तन 2 तासाचं अर्ध्या तासातच आटोपलं आणि तिथून सुखानं बाहेर पडलो. पुन्हा ते म्हणाले यज्ञ कसा आहे? म्हणलं असा मी महाराष्ट्रात पाहिला नाही. हे ज्यांना आरंभालाच कळत नाही त्यांनी आराम करावा सुरुवातीपासूनच. ते हे प्रकरण त्रासदायक ठरतं. मला माझ्या ज्या सवयी त्या हळुवार शांत सुस्वराच्या अशा सवयी आहेत. आता आपल्याकडे एवढं प्रदूषण झालेलं आहे, बुवाला कर्कश ओरडल्या विना सप्ताहात मी गायल्याचं फळच मिळत नाही त्याला स्वतःला. आणि वादकाच्या पखवाजाच्या पानाचा आवाज ब्लास्ट झाल्या विना त्याला मी वाजवतो असा आनंद मिळत नाही. त्यामुळं हे सगळ्या प्रकरणाच्या विरोधात जीवन जगताना माझा त्यांना त्रास होऊ नये अशा सद्भावनेनं आदरणीय नारायण महाराजांनी केलेल्या सूचना अत्यंत वंदनीय आहेत. त्यांनी मला या कथेला प्रवृत्त केलं. जाता जाता पुन्हा चिंतन करतो, कथा वगैरे मी करत बसणार नाही, कारण कथा करून वेळ वाया दवडायला मला देवानी वेळच दिलेला नाही आहे. त्यामुळे आपल्याला फक्त नाथपंथ परंपरेचा उदय, विकास आणि परिचय या 30 सुत्ती चिंतनाच्या भूमिका करायच्यात. मला वाटतं मंडपातल्या काही लोकांना नाही आवडल्या तरी या यूट्यूब चॅनल आणि रेकॉर्डिंग करणाऱ्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून वारकरी संप्रदायातल्या दिग्गजांच्यापर्यंत, उपासकांच्यापर्यंत, अभ्यासकांच्यापर्यंत हा निरोप जाणार आहे. आणि या कथेतनं एक समन्वयाची नांदी भारतीय साधू समाज निर्माण व्हावी अशी अपेक्षा आकांक्षा करायला काही हरकत नाही. आजचा जो विषय आणि चिंतनीय भूमिका मला दिली आहे ती भूमिका त्यांनी पत्रिकेत विषय नमूद केलेत अशी एक पत्रिका मी पाहिलेली आहे. ठीक आहे, चला. जे स्फुरल गुरुकृपेनं आणि जे मला प्रतिपादन करता येईल त्या संबंधानं मी आपल्यासमोर चर्चा करणार आहे. ती आपण मनपूर्वक शांततेत श्रवण करावी अशी अपेक्षा आहे. रामायणात, भागवतात कोरस करणाऱ्या लोकांच्या ते पद, गाणे, चौपाई, दोहे पाठ असतात. नाथपंथाचा परिचय आणि विकास या संबंधानं प्रमाण नाही आहेत, या संबंधानं गाणं नाही आहे. एखादाच अभंग, एखादीच ओवी संदर्भाला येऊ शकते. त्यामुळं या सगळ्यांच्या खर्चाच्या बाबतीत मी अधिक बोलू शकत नाही. हे जे आलेले ते खूप चांगले आहेत, स्मार्ट आहेत, देखणे आहेत. त्यांचा वेळ वाया दवडू नये म्हणून मला जेव्हा गळा किंवा घसा विश्रांतीची सूचना आतून करील त्यावेळेला यांना मी म्हणेल की तुम्ही म्हणा, मी तुमचं ऐकायला तयार आहे, किंवा तुम्ही सगळेजण ऐकाल. सुरुवात आपण करूया. आणि ती सुरुवात करत असताना जरा आजच्या पहिल्या दिवशी क्रिटिकल प्रकरण आहेत, गुंतागुंतीचे आहेत. कारण परिचय देताना जरा न कळणाऱ्या काही भूमिका असतात. म्हणजे बांधकाम करताना एखादा प्लॉट, रो हाऊस, बंगला किंवा वाडा बांधत असताना मंदिर पाया खोलवर खांदावा लागतो आणि पुन्हा तो भरून काढावा लागतो. पण पाया पूर्ण भरून काढल्या विना, खांदल्या विना वरच्या पिलरला, बीमला आणि 6च्या, 9च्या आणि 13च्या वालला तडे जात नसतात. त्यामुळे पाया थोडा खोल खांदावा लागेल. तो पहिला दिवस माझा पायाभरणी सोहळ्यात जाणार आहे. उद्या आपण त्यात लोखंड, स्टील, मग पिलियर उभा करण्याचा प्रयत्न करू. आणि स्लॅब आणि शिखर हा 3रा दिवस आपला ठरलेला आहे.
त्यामुळं आज जरा कंटाळवाणं प्रकरण आहे, पण जे वेल एज्युकेटेड लोक आहेत, ग्रॅज्युएशन पूर्ण आहे, वेदमंत्रातले ज्ञाते आहेत, वारकरी परंपरेत बऱ्या लोकांचं ऐकायची ज्यांच्या कानाला सवय, त्यांना हे प्रकरण झेपवेल. बाकीच्यांना 9ला मग प्रसाद स्वयंपाक करून ठेवलेलाच आहे त्यांच्या सगळ्यांच्यासाठी, तर ती पण व्यवस्था यांनी केलेली आहे. एका चढीत एक रत्न या उत्सवाच्या मंडपात येत आहेत. माझे अत्यंत जुने स्नेही आदरणीय अंबादास अण्णा या ठिकाणी आलेत आणि विठ्ठल अण्णा सेलार पण येऊ पाहतायत. त्याचबरोबर आदरणीय श्री भैया मला सिंथची साथ करतायत. नारायण महाराज आहेत, रविदास महाराज आहेत. तबल्याला संकेत असल्यामुळं मला उत्तम संकेत प्राप्त होणार आहेत. आणि महाराज तुमचा पखावश तर कालच मी लहवीतकरांच्याकडं श्रवण केलेला आहे. आपला हात मिठास गोड आणि मापक ते जे काही अपेक्षित आहे साथीचं ते तुम्ही वाजवताय, त्याबद्दल तुम्हाला मी खूप धन्यवाद देणार आहे. अजून काही बुवा लोक आहेत परिसरातले, या सगळ्या HB पींना म्हणजे ह भ पना सगळ्यांनाच त्यांच्या मानाप्रमाणे नमस्कार, जय हरी, रामकृष्ण हरी करू. परिसरातून माता भगिनी आबालवृद्ध आलेले आहेत, प्रिंट मीडियावाले लोक आहेत, इलेक्ट्रॉनिक मीडियावाले लोक आहेत. या सगळ्यांना धन्यवाद देत आता वेळ कसलाही वाया न दवडता मला कृपया माझ्या भूमिका मांडण्यासाठी आपण अंतःकरणातून प्रेरणा आणि आशीर्वाद द्यावा अशी भावना व्यक्त करतो. महाराष्ट्रात जे नाथपंथातले जती पाठ आहेत त्यापेक्षा काही थोरल्या याद्या मी तुमच्या समोर देणार आहे. तर त्या याद्या देताना काही अभ्यासक पेन कागद घेऊन बसले तर त्यांना ती अक्षर रेखाटता येतील वा यूट्यूबच्या माध्यमातून एडिटिंग करून ते विधानं पुन्हा पुन्हा ऐकता येतील. कारण विषयच अपरिचित मी तुमच्या समोर देतोय. आपली जी कुवत आहे आणि आपल्याला जी माहिती आहे त्यापेक्षा 3 दिवस काही वेगळा ढाचा आणि साचा आपल्यासमोर मांडावा हा एक प्रयास आहे. म्हणून त्या दोन्ही देगलूरकर भावांना धन्यवाद द्यावा असा वाटतो आणि सातारकरांना धन्यवाद द्यावा असा वाटतो की त्यांनी कैवल्याचा पुतळा, साधकाचा मायबाप, त्याचबरोबर ऐश्वर्यसंपन्न ज्ञानेश्वरी, विरहिणी प्रकरणात 5-5, 7-7 दिवस पुण्यातल्या मुंबईतल्या सारस्वतांना आपल्या चिंतनानं वेड लावलं. जसं की पाचपोर महाराज आणि ढोग बाबा रामकथेनं भाविकांना प्रेरित करतात, तसं ज्ञानेश्वरीतले चिंतन, नारदभक्ती सूत्र, कर्मयोग वा भागवतातील भक्तियोग असे स्वतंत्र विषय घेऊन कीर्तनापेक्षा या 4-4, 3-3 दिवसाच्या सत्रानं वक्त्याला श्रोत्याला काही देता येतं आणि श्रोत्याला वक्त्याकडून काही मिळतं. ते मिळाल्यानंतर तत्कथनन तत्प्रबोधनम चिंतन मनन आणि निध्यासन करून आपल्याला त्या पथावर पाऊल टाकून काही नीटनेटकं वागता येतं का, याकरता सोमनाथ दादांना महाराजांना या परमहंस संन्यासी बाबांचा जो आतून अंतरंगातून अनुग्रह झाला. आणि अजून एका वाक्याला तुमच्याकडनं मी टाळ्या घेणार आहे. समाधी ही संन्यासी बाबाची आहे आणि ज्याच्या मुखातनं तुम्ही हा परिचय ऐकणार आहे तोही चतुर्थ आश्रमातला संन्यासी आहे. तर हे प्रकरण बहुधा जुळत नाही. म्हणजे यतीच्या पुण्यतिथीला एखाद्या प्रापंचिकाचं काल्याचं कीर्तन किंवा प्रापंचिक बुवाच्या पुण्यतिथीला एखाद्या संन्याशाचं कीर्तन किंवा नैष्ठी ब्रह्मचर्य पाळणाऱ्या बुवाच्या पुण्यतिथीला गृहस्थी बुवांचं कीर्तन किंवा गृहस्थी गेल्यानंतर त्याच्या पुण्यतिथीला एखाद्या नैष्ठी ब्रह्मचर्य पाळणाराचं कीर्तन, हा सगळा एकंदरीत विरोधाभास सद्यस्थितीला तुम्हाला मला पाहायला मिळतो. सप्ताह वाढलेत, पत्रिका वाढल्यात, स्पीकर ध्वनी वाढलाय, मंडप वाढलेत, पण आध्यात्मिक डेव्हलपमेंट ज्याला पाहिजे अपेक्षित ती जरा कमकुवत अशा प्रकारची एकंदरीत दिसते आहे. माझी बऱ्याच दिवसाची इच्छा होती
आणि नारायण महाराजांना मी म्हणायचो की एका कीर्तनापेक्षा मला तुम्ही सलग 3 दिवस 4 दिवस 5 दिवस बोलतं करा, मी काही प्रयास करील. मी काही उपजत पंडित, वाचस्पती, नैयायिक, वेदांती, प्रकांड विद्वान, शास्त्री, आचार्य, गाथा ज्ञानेश्वरीचा कंठस्थ अजिबात नाही. मला तसं फार काही कळलेलं नाही आणि उरलेल्या थोड्याफार वर्षात मला काही कळेल असंही मला वाटत नाही. पण जे गुरुकृपेनं उमगलंय, समजलंय, कळलंय, नित्य प्रयासात स्क्रिप्ट, कात्रण, ग्रंथ, परिशीलन, पॅरेग्राफ, परिष्कार, अन्वय, परिच्छेद आणि क्षणाचाही विलंब आणि झोप न घेता मी प्रयत्नाची पराकाष्ठा करून तुमच्यासमोर एक वेगळा अपरिचित विषय घेऊन आजपासून येणार आहे. तो तुम्ही आनंदाने स्वीकारावा. आणि नारायण महाराज बोलल्याप्रमाणे खरंच आहे, माता भगिनींच्याकडनं तर आज जवळजवळ अर्धा मंडप भरतच आला आहे आणि सांगतेच्या क्षणापर्यंत तर ही सगळी भक्तीची गर्दी इथे वृद्धिंगत होणार आहे. आणि शेवटच्या दिवशी तर पडदे तुम्हाला काढावंच लागणार आहे, हे तुम्हाला माहिती सगळ्यांना. पण तो आनंद घ्यायला मी इथे नसणार आहे, कारण मी आनंद घ्यायला संगमनेर भागात त्या दिवशी दुपारी जाणार आहे. आणि 3च दिवस मला हा कालखंड आहे, आज, उद्या आणि परवा. विषय आपला असा आहे, नाथपंथाचा परिचय. एक्झॅक्टली नाथ म्हणजे काय, सुरुवात करू आपण. आता वेळ नको वाया दवडायला. नाथ म्हणजे स्वामी, नाथ म्हणजे मालक, नाथ म्हणजे प्रणेता, नाथ म्हणजे सभापती. जगत सगळं अनाथ आहे आणि या अनाथाला कोणीतरी नाथ असावा. नाथ म्हणजे मालक, स्वामी असा त्याचा अर्थ आहे. मग या जगताचा नियंता, प्रणेता, उद्गाता, प्रसवणारा कुणीतरी एक शासक आहे ना. शासक, मंत्री, उपमंत्री कुणी असेल, पण ॲक्टमध्ये राज्यपाल हा शासक आहे, राष्ट्रपती हा शासक आहे. क्षमा मागतो, आता बहुतेक इकडं निवडणुकीच्या कालखंडातली आचारसंहिता संपली असेल असं मला वाटतं. उत्तम प्रशासक म्हणून शंकरराव चव्हाणांचं नाव होतं आणि उत्तम राष्ट्रपती म्हणून शंकरदयाल शर्मांना काही वेगळं प्राधान्य होतं. आणि उत्तम संशोधक, वैज्ञानिक म्हणून APJ अब्दुल कलाम साहेबांना एक वेगळ्या दृष्टीने पाहण्यात येत होतं. आणि शीख संप्रदायात उदयाला येऊन शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले पण धिप्पाड देहाचा एक ज्ञानी सिंग नावाचा राष्ट्रपती आपल्यात अत्यंत प्रभावी अशा प्रकारचा होऊन गेलेला आहे. पक्षातले भेद जरा बाजूला काढून नरसिंहरावांच्या सारखा प्रशासक आणि अर्थसत्तेतला ज्ञाता, मनमोहनांच्या सारखा स्टडी करणारा पंतप्रधान होणं जरा कठीण आहे. विज्ञान युगात डेव्हलपमेंट, तरुणांना हातात उपकरणं देण्याची संकल्पना राजूजींची त्या काळात होती आणि अटलपण निर्माण करण्याच्या बाबतीत बिहारीजींना अभिवादन करावं लागेल. उत्तम संसदपटू म्हणून अटलजींच्याकडे पाहत असत. मी वि. स. पागे पाहिलेत, बाळासाहेब भारदे पाहिलेत आणि यशवंतराव चव्हाणांचे ग्रंथ, कविता, लिखाण आणि पॅरेग्राफ मी वाचलेत. रविदास महाराज आपल्या बुवा लोकांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा आहे की अभंग, ओवी, वाचन, पठन, चिंतन, मनन 101% असलं पाहिजे. पण अन्य ग्रंथाचं वाचन आयामाच्या दृष्टीनं असणं गरजेचं आहे. त्याला कुसुमाग्रजही कळावेत, त्याला गदिमाही कळावेत, त्याला गडकरीही कळावेत, त्याला विवा शिरवाडकरही कळावेत, त्याला माधव गणेश गडकरी कळावेत, त्याला बालगंधर्वही कळावेत, त्याला आईन्स्टाईनही कळला पाहिजे, त्याला शेक्सपियरही उमगला पाहिजे, त्याला कास्माजी गार्डाही माहिती पाहिजे, त्याला हेरिटेजही माहिती पाहिजे, त्याला तबल्यातला शफाद अहमद खान साहबही माहिती पाहिजे, त्याला ती परवीन सुलतानाही ठाऊक पाहिजे, गाण्यात शोभा गोरटूही माहिती पाहिजे, गंगूबाई हंगलचाही परिचय त्याला असला पाहिजे, केरळ घराण्याचे पंडित भीमसेनजी त्याला कळले पाहिजेत आणि पिळदार गाण्यात अभिषेकी बुवांच्या नाट्यगीतांच्या लहरी त्याला कळल्या पाहिजेत आणि श्रीरंगा कमला कांता म्हणणारी मंजुश्री पाटील कुलकर्णी त्याला उमगली पाहिजे. खंडाळकरांच्या पासून ते थेट धामणीकरांच्या पर्यंत आणि सूर्यकांत बुवांच्या पासून बागडेबुवापर्यंत आणि भगुऱ्यांच्या पासून नारायण महाराज किल्लारीपर्यंत हा आयाम आपला असला पाहिजे. लक्षात धरा. आपल्याकडं संकोच प्रचंड आहे. बुवाय म्हटल्यावर उपन्यास कशाला वाचायचा आहे, बुवाय म्हटल्यावर इतिहासाचं पुस्तक कशाला वाचायचे, बुवाय म्हटल्यावर D.Edचं मानसशास्त्र कशाला वाचायचे, बुवाय म्हटल्यावर आपण आता
केमिस्ट्री, बायोलॉजी, फिजिक्स ग्रंथ कशाला वाचायचेत? PCB ग्रुपचा आपला काय संबंध आहे? मॅथमॅटिक्स मांडत असताना बीजगणित, पायथागोरसचा सिद्धांत आणि गणिताचे प्रणेते हे बीड जिल्ह्यातले होते, पण पाटणा नावाच्या गावी ते स्थिरावले आणि त्यांचं नाव भास्कराचार्य हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. म्हणजे पखावज वादक काय वाजवतो याची जाणीव आपल्याला वाजवता न येऊ द्या, पण मिनिमम त्याचा रेला पर्ण गतीन ठेका इथपर्यंत आपल्याला ज्ञान असलं पाहिजे. सिंथ वाजवताना अनावट मंडलातून स्वररंजन करणाऱ्या भैयांच्या हातातला गोडवा त्या वक्त्याला उमगला पाहिजे. तबल्यावरच्या लवी चाटीत तो किती लव करतो, म्हणजे वक्त्यावर तो किती प्रेम करतो हे महत्वाचं आहे. संकेत वाजवणारे मी खूप पाहिलेत, गाणारे मी पाहिलेत, पण प्रेमी खूप कमी पाहिलेत, भक्त कमी पाहिलेत. कीर्तनकार खूप पाहिलेत, पण अभ्यासक कमी पाहिलेत. अभ्यासक खूप पाहिलेत, पण उपासक कमी पाहिलेत. जरा एकमेकावर अवलंबून प्रकरण आहे. कीर्तनकार सकाळी उठून उपासना करीलच असं नाही, तो बाथरूम मधून गंध लावून सुद्धा बाहेर येऊ शकतो असं. मातृदेवो पितृदेवो भव म्हणणारा बुवा आईवडिलाला सांभाळीलच असं मला वाटत नाही. फ्लॅटमध्ये राहणाऱ्या बुवानी गोसेवेबद्दल व्रत सांगणं मला वाटतं परवडणारं प्रकरण अजिबात नाही. युक्त आहार विहार विषयावर बोलणारा बुवा कीर्तन करून जाताना निफाडच्या धाब्यावर उभा असेल तर युक्ताहार विहार कसं मांडावं हा एक प्रॉब्लेमच आहे, लक्षात धरा तुम्ही. भगवंताच्या कृपेनं मला तिन्ही प्रकरणातल्या समीक्षा तुमच्या आशीर्वादानं करता येतात. माझी कृतज्ञता बघा तुमच्या आशीर्वादानं. एक, मुळात माझा जो पिंड घडलाय तो नाथपंथ परंपरेतनं घडलेला आहे. तुम्ही म्हणाल कसं, त्याचा विस्तार मी पुढे मांडणार आहे. तुम्हाला संकेत मी देऊन ठेवलाय, म्हणजे जाग करून ठेवलंय. एक. दुसरं प्रकरण, हा मठ संन्यासी बाबांचा आहे. माझ्याकडं मी माझ्या वंशातला 8वा दंडी संन्यासी आहे, लिगली 8वा. पुढे पोरं पुतणे काय करतील मला माहिती नाही, पण मी मात्र वयाच्या 63व्या वर्षी संन्यास धारण केला. आता मला 12 वर्ष यती धर्मात झाली आहेत. त्यामुळे हे व्रत पाळणं अत्यंत अवघड आहे. आत्ता जे पोरं माझ्याबरोबर होते, मला नाव पण त्यांचं मी विचारलं नाही. त्या काकांच्याकडं मी जेव्हा गेलो तेव्हा गेल्या गेल्या मी ताटात वाढलेलं मीठ माझं मी काढायला लावलं. यती भोजन करताना नारायण महाराज ताटात मीठ वाढलं तर संन्याशानी ते श्राद्धचं जेवण केल्याचं पाप लागतं. इतकी सूक्ष्मता आहे, एवढे बारकावेत. त्यामुळं निवृत्ती महाराज वक्ते आबा, हरिभाऊ महाराज पाटील दाताळकर, दुंडा महाराज देगलूरकर, चंद्रशेखर महाराज यांच्याप्रमाणेच मी किचकट प्रकरणं तुमच्या समोर मांडायचा प्रयत्न करणार आहे. आणि समजा मी ताटावरती जेवायला बसलो आणि एखाद्याने मला नमस्कार केला तर ती ताट मी बाजूला सरकवायचे, रागवायचं नाही, बोलायचं नाही, चूळ भरायची आणि विश्रांतीला जायचे. संन्यास्त धर्म इतका सोपा अजिबात नाही. हा मठ आहे संन्यासी मठ. आता सुरुवात झाली आपली. नाथपदाची व्याख्या मी केली आहे, तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आली आहे. आता आला विषय संन्यासी बाबा मठ. तर बाबा हे कॉमन नाव आहे. बाबा म्हणजे पदवी नाही, बाबा म्हणजे साधू नाही, बाबा म्हणजे महंत नाही, बाबा म्हणजे तपस्वी नाही. बाबा हे कॉमन नाव आहे. म्हणजे ज्या डॉक्टरांना सरासरी एखाद्या आजाराचं निदान नाही लागलं तर अंगदुखी आणि अन्य आजारावर हिमालयाची टॅबलेट ते देतात. नाही वाक्य कळलं तुम्हाला? हिमालयाची टॅबलेट देतात. मग जो रोग शरीरात असेल त्यावरती त्यातले कंटेन्स कामं करतात, पण तो रोग डॉक्टरांना कळलेला नसतो. फॉर एक्झाम्पल डोलो नावाची गोळी दिल्यानंतर त्यात अनेक कंटेन्स आहेत, त्यामुळे माणसाला बरं वाटतं, पण ती डोलो दिल्यामुळे डॉक्टरांना पेशंटचा आजार कळलाच असं सांगता येत नाही. तसं बाबा हे कॉमन नाव आहे, कॉमन. बाबा म्हणजे काही सत्पुरुषाची उपाधी अजिबात नाही. लहानपणी लेकरू इकडे तिकडे जाताना त्याला काही कळत नाही, अशा अज्ञान अवस्थेत सुद्धा त्याची आई म्हणती, बाबा इकडे जाऊ नकोस, तिकडे जाऊ नकोस, खाली पडशील, लागेल, बोट चेंगरेल, गरम पाण्यात हात घालू नको, नळाखाली बसू नको, तुट्टी लागेल, स्वयंपाकात खरकट हात घालू नको. बाबा तुला काही कळत नाही. ज्याला काही कळत नाही त्याचं नाव बाबा. नाही कळलं तुम्हाला? तुम्ही जागे नाहीत काय? आणि वय झाल्यानंतर वृद्ध अवस्था झाली, माना हालायला लागले की घरातले म्हणतात, बाबा जरा नीट बसा, शांत बसा, खाली उतरू नका,
धोतर धरा, पायात अडकायला लागलंय. अहो तुमच्या तोंडाला लागलेली भाजी भाकरी अजून धुतली नाही बाबा, तुम्हाला कसं कळत नाही हो? म्हणजे बाबा ही अवस्था न कळणाऱ्यांची ही जाणीव तुम्हा सगळ्यांना कळलं पाहिजे. मला काही काही लोक प्रेमाने म्हणतात जोशी बाबा, माझ्या लक्षात येतं मी अजून अज्ञानी आहे. नाही कळलं? बाबा म्हणजे न कळणे. नाही कळलं तुम्हाला अजून? बाबा म्हणजे न कळणे, त्याचं नाव बाबा. कोणी म्हणलं बाबा आमच्याकडे या, तर समजावं आपल्याला अजून काही कळलेलं नाही, पुढे कळेल याची शक्यता आता बहुधा नाही. त्यामुळे आपल्याला लोक बाबा म्हणतात. बाबा बाबा. दुसरी व्याख्या, बाबा म्हणजे अपरिचित व्यक्तीला आडनाव नाही, ना बनकर, ना गायकवाड, ना त्याला तळेकर, ना कोणी पगार. मग नाव त्याला द्यावं तरी काय, की त्याला जगदाळे म्हणावं की खिल्लारी म्हणावं. म्हणून ज्याचं अपरिचित नामकरण आहे त्याला सहज सोपं गणित आहे, बाबा बरेत ना तुम्ही. अपरिचित व्यक्तीला बाबा म्हणावं. एक, ज्याला काही कळत नाही त्याला बाबा म्हणावं. म्हणून ते एक आपल्याकडे प्रकरण आहे, बाबा अहंकार निशी घन दाट, गुरुवचने फुटली पहाट. तर बाबा म्हणजे व्यक्ती सापेक्ष नाव नाही, तर बाबा म्हणजे जीवाला म्हटलेले, हे जीवा, हे बाबा. अहंकार घनदाट जंगलात तू अडकलास आणि तुला यातनं बाहेर पडण्यासाठी प्रयत्नवाद करावा लागेल. बाबा अहंकार निशी घनदाट, पण तुझ्या जीवनात गुरुवचनाची पहाट कदाचित फुटली तर माता भक्ती बरवंट तुला भेटेल आणि हाताला धरून परमार्थाचा पद तुला बहुधा सापडेल. बहुधा, मी डेफिनेटली सांगत नाही, बहुतेक सापडेल. तर इथे नाव आहे संन्यासी बाबा. बाबाबद्दल मी बोललो. आता प्रकरण राहिलं संन्यासी. एक्झॅक्टली संन्यासी म्हणजे नेमकं काय? काय चल संन्यासी असं कोणीतरी गाणं एका चित्रपटात म्हटलेलं आहे. आणि तरुण लोक सुद्धा आमच्याकडं उपहासानं या कपड्याकडं बघून टिंगल टवाळी मौज मजा आणि स्वतःचा आनंद कधी कधी घेतात. गाडीतनं काच खाली करून एखाद्या तरुणाला आम्ही रस्ता जर विचारला तर आमच्या कपड्याकडे बघून ते कौतुक करत नाहीत, जय हो बाबा, जय भोले, अशी चेष्टा करतात, कुचेष्टा करतात. या भारतात एकेकाळी भगव्याच्या अखतारीत राजा संस्कृती सांभाळत असायचा, पण या भारतात आत्ता भगवे दुय्यम झाले आणि पांढरे तीव्र गतीनं वाढले. अशा घडामोडी देशकाल ओघात होत राहतात. हो सज्जन हो, संन्यासाचे काही ठराविक प्रकरण आहेत, यापूर्वी मी बोललेलो आहे, पण स्पेशल मला विषयच हा दिल्यामुळं आपल्याला टिंगल टवाळीला आणि भिन्न भिन्न प्रमाण म्हणायला वेळच नसल्यामुळे आता आपण नाथ पाहिले, बाबा पाहिले. राहिलं प्रकरण संन्यासी म्हणजे काय, तर त्याचं उत्तर आहे ज्ञानोबारायांनी ती ओवी फार छान लिहिली आहे. मी आणि माझे पण हरपले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. मी आणि माझे पण हरपले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण सप्ताहा पुरता, चातुर्मासा पुरता आणि कुंभमेळ्या पुरता. नॉट निरंतर, अखंड, कायम, निर्व्याज, सतत, कायम स्वरूपाचा असा. आता मी आणि माझं ज्याचं हरपलंय त्याला संन्यासी म्हणावं. आता या बाबतीत एक दृष्टांत देतो, पुढे मी चलतो. काय झालं, मी संन्यास घेतल्यावर शंकराचार्यांनी मला अशी सूचना दिली की तुमचं झोपण्याचं अंथरूण पांघरून तुम्ही तुमचं स्वतःचं ठेवा. त्याच्यानंतर बसायचं आसन स्वतःचं लोहकरीचं, दर्भाचं वा पांढऱ्या घुंगडीचं किंवा वेलवेटचं तुम्ही तुमचं ठेवा. आणि जेवण करण्याचं पात्र तुम्ही तुमचं ठेवा. पात्र म्हणजे ताट, वाटी, तांब्या, प्याला तुम्ही तुमचं ठेवा, अशी त्यांनी सूचना दिली. आता गुरुवाक्याचा तडा न जावा, अवहेलना होऊ नये म्हणून मी ते प्रमाण मानलं. खामगावला गेलो आणि मग मी रजत धातू म्हणजे चांदीच्या धातूचं 1.5 लाखाचं घणसर एक ताट घेतलं, 2 वाट्या घेतल्या आणि एक प्याला घेतला आणि एक तांब्या घेतला. मग 5-25 संन्यासी एकत्र आले. या बाजूला वैष्णवांची पंगत बसली आणि ब्राह्मण मंत्रसंकल्प करून माझ्या डोक्यावर बिल्वदल, बेलाचं पान, तुळशी ठेवून मी आता पंचप्राणाहुती घेतल्या. जेवण माझं झालं, शेवटचं आपोषण मला दिलं. मी 8 पाण्याच्या चोळी भरल्या, पुन्हा नारायण नारायण आचमन केलं
आणि सगळे साधू बुवा ब्राह्मण निघून गेले, तरी त्या बंगल्यात मी थांबलो. तर त्या घरच्या लोकांनी विचारलं, सगळे गेले, तुम्ही इथे मुक्काम करणार आहात का? नाही म्हटलं, मला निघायचंय, परंतु या चांदीच्या भांड्यातली एक वाटी माझी धुवून परत आली नाही, म्हणून मी थांबलो. तर मग त्या स्त्रीनं मला विचारलं, तुम्ही संन्यासी आहात असं ऐकलंय मी. तुम्हाला कळतंय ना हे सगळं? ती पण ज्ञाती होती ना, गार्गी मैत्री अरुंधती सारखी. ती काही अशी बावळट बक्क असा बचकभर बुक्का आणि विस्तीर्ण कुंकू लावून गचाळ घुंगडीवर पडणारी कोणी नव्हती अशी. ती पण जरा स्मार्ट अभ्यासक होती. ती मला म्हणाली, महाराज तुम्ही संन्यास घेतलाय असं मी या सगळ्यांच्याकडनं ऐकलंय, तर तुम्ही सगळं त्यागावं असा संकल्प ज्ञानोबाऱ्यांनी ज्ञानेश्वरीत सांगितलाय. आणि ज्ञानेश्वरीची मी सातत्याने अभ्यासक आहे. माझी उस्मानिया विद्यापीठात आणि कालिदास युनिव्हर्सिटीची 2दा PhD झाली आहे आणि मुंबई विद्यापीठाची मला डिलीट आहे. तर तुम्ही कपड्यांनी मला संन्यासी दिसता, पण अंतःकरणाने काही दिसत नाहीत. वाक्य नाही कळलं तुम्हाला का? एका चांदीच्या वाटीनं मला प्रॉब्लेम निर्माण केला. हे माझं सांगतो मी. मोठे मोठे साधू त्यांच्या मुलाखती तुम्ही स्वतंत्र घ्या. मी माझ्या जीवनात झालेल्या चुका सांगतोय. तर तिने माझा संन्यास नावाच्या प्रकरणाला असं आळं मारलं आणि ती मला म्हणाली, महाराज हे भांडं माझं आहे, ती 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 वाटी माझी आहे, तो प्याला माझा आहे. हे तुमचं जर व्यावृत्त होत नसेल, सुटत नसेल, तर तुमच्यापेक्षा आम्ही साधी नोकरी करून प्रपंचात राहणारे गृहस्थी तुमच्यापेक्षा बरे नाहीत काय? लग्न न करणाऱ्यापेक्षा किंवा लग्न करून यतिधर्म स्वीकारणाऱ्यापेक्षा कधी कधी गृहस्थ्यांचा प्रपंच आमच्यापेक्षा टॉप मोस्ट असतो. हे प्रमाणपत्र तुम्हाला मी या मंचावरनं देतो आहे. तुमचा चांगला असतो. धन्यो गृहस्थाश्रमः. तर सम्यक न्यासः इति संन्यासः. सम्यक न्यास, सम्यक तोडणं, त्यागणं, त्याचं नाव संन्यास आहे. मी आणि माझे पण हरपले जयाचे अंतःकरण. इथं विग्रह आहे ना, पार्था तो संन्याशी जाण निरंतर. ही व्यवस्था आणि अवस्था तुमची माझी व्हायला पाहिजे. आता संन्याशांचे नेमके प्रकार किती? भगवा 3 अक्षर आहेत. भ भयरहित, ग गर्वरहित आणि 3रा क्रमांक वा वासनारहित. या त्रिवेणीचा संगम ज्याच्यात आहे त्याला म्हणायचं भगवा. आणि एलिमेंटरी, इंटरमिजिएट, फाउंडेशन आणि ETD कमर्शियल जे आर्टचे पुस्तकं किंवा परीक्षा देत असताना रंगसंगतीत चिंतन असं आलं की भगवा रंग हे त्यागाचं प्रतीक आहे. त्यामुळे वारकरी संप्रदाय एवढा चोखंदळ आहे आपला. बुवा लोकांचे संस्थेतल्या माझी आणि आजी सगळ्यांचे कपडे आहेत पांढरे शुभ्र. वाक्य नीट ऐका. परंतु पताका आहे खांद्यावरती भगवी. याचं उत्तर काय? तर पांढरे कपडे म्हणजे पावित्र्यता. वाक्य कळलं तुम्हाला? पांढरे कपडे म्हणजे पावित्र्यता आणि खांद्यावरचा भगवा म्हणजे त्याग. त्याग आणि पावित्र्य एकत्र आलं की महाराष्ट्र शिवराज्य होतं, सुराज्य होतं, रामराज्य होतं. याकरता ह्या व्यवस्था आहे सगळ्या, याकरता. आणि मग हे वस्त्र वैराग्याचं प्रतीक आहे. त्यामुळं मठाधिपतींना किंवा स्थानावर अधिकृत असलेल्या यक्ष व्यक्तीनं किंवा आखाड्या अंतर्गत ज्याचा विधी झालाय त्यानं वा प्रपंच त्यागून दत्तात्रयाच्या समोर कपडे मांडून प्रसादानं आपल्या अंगावर स्वीकारले तर त्याला हे कपडे घालता येतात. याला म्हणतात महापुरुष दीक्षा. सगळ्याच गोष्टी कपड्यावर काही अवलंबून नाहीत. वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे, त्याला म्हणू नये साधू, जगी विटंबना बाधू. माझ्यासारखे जगणारे हजारो लोक या भारतात करोडो आहेत. मग सगळेच कपडे भगवे घालून संन्याशीच असतील काय का चांदीच्या वाटीसारखी 2 तास थांबणारे असतील? हे ऑब्झर्व ज्याचं त्यांनी करावं लागतं. कारण सगळं जर खुलं स्वच्छ मीडिया तंत्राला बोललं तर अनेकांना मी अमुकाची टीका केली असा भास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रवचन, कीर्तन, व्याख्यानातली वाक्य मेडिकल दुकानातल्या ऑलरेडी टॅबलेटसारखे असतात. जो रोगी येतो त्याला ते औषध मिळतं. तसे हे शब्द असतात. ते वैयक्तिक पर्सनल कोणा संप्रदाय, पंथ, बुवा, साधू, गावकरी परिसरातले यांच्यासाठी खर्च केलेलं नसतं. तर संन्यासाचे प्रकार किती सांगतो. कोटीचक, बहुदृक, हंस, परमहंस,
विद्वत, तुर्यातीत आणि अवधूत. किती प्रकार झाले हे तुम्ही तुमचं पुन्हा रेकॉर्डिंग एकदा पुन्हा चेकअप करून पहा. एवढे संन्याशी आहेत. कुटीचक, उदाहरणार्थ सोमनाथ दादांचं वय फार नाही, कदाचित प्रपंच असेल नसेल मला अजून जाणीव नाही. आज मी आलोय, परिचय हळूहळू होईल. एका संन्याशाच्या मठात मी गेलो, मला तो संन्याशीच भासला. त्याने मला संन्याशी समजलं, कीर्तन ठेवलं आणि मग काल्याचं कीर्तन आरती झाल्यावर तो मला मठात घेऊन गेला आणि म्हणाला, या लेकराला आशीर्वाद द्या. मला वाटलं इथे अनंत लेकरं आहेत, त्यापैकी एक असेल. ते मी जवळ घेतलं आणि मग म्हणाले, हिलाही आशीर्वाद द्या. मला वाटलं साधिका असतात, त्यातली कुणी असेल. तर शेजारच्या बहिणी परिचय दिला, ही महाराजांची महाराजीन आहे. हे नंतर मला कळलं, कारण की तिच्या शेजारी जीनवर एक उभी होती, त्यामुळं महाराजीन मला कळली नाही. जीन कळतंय ना तुम्हाला? स्ट्रेचेबल पॅन्ट, जीन ऐकताय ना? त्यामुळं मला काही कळलं नाही. त्यामुळं तात्काळ कुठे गेलं की लगेच अंदाज कळायला. मी काही नॉस्ट्रॅडेमस नावाचा भविष्यवेत्ता नाही, मला काही सगळंच कळत नाही. मी आरंभालाच म्हणालो मला अजून सगळं कळलेलं नाही आणि कळेल असं वाटत नाही. मग तिला मी आशीर्वाद दिला, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. मग ती म्हणाली, मला एवढी अपेक्षा नाही, अर्ध करा. अर्ध नाही कळलं. मग तिला मी म्हणालो, तुला 4 मुलं व्हावेत. ती म्हणाली, 2 मला आहेत आणि 2 पहिलीला आहेत, त्याचं नाव संन्यासी. नाही कळलं तुम्हाला? नाही कळलं? ऐका. एक मुलगा आई वडिलाला गारहाण घेऊन सांगायला आला. एक मुलगा आपल्या आई वडिलाला गारहाण सांगायला आला. म्हणाला, आई तुझे मुलं आणि पप्पांचे मुलं मिळून मला मारतायत. मराठी नाही कळत तुम्हाला सगळ्यांना? तो मुलगा म्हणाला कुणाला? त्याच्या आईला, आई तुझे आणि पप्पांचे मुलं मला एकट्याला पकडून मारतायत. मग मी तिथे 2 दिवस मुक्कामाला थांबलो आणि यावर आर्टिकल मला लिहावं वाटलं 2 पानाचं, म्हणून मुक्काम मी केला. आणि एकांतात शेजाऱ्याला विचारलं की घरातल्यापेक्षा शेजारच्याचं जास्त माहिती असतं, जास्त. म्हणून तर निंदकाचे घर असावे शेजारी, तो आपला गुरु असतो, त्याच्यामुळे आपल्या जीवनात सुधारणा होते. त्याला टीका टिप्पणी करणारा म्हणू नये, तो आपला उपकारक आशीर्वाद देणार आहे, अशी संगती लावावी. त्याच्या मी घरी गेलो, त्यांना मी म्हणालो, का हो तुमच्या समोरचं घर महात्म्याचं दिसतंय, पण त्यांचा मुलगा म्हणाला पप्पाचे मुलं आणि आईचे मुलं मिळून मला मारतायत, याचा अर्थ काय? तर त्या शेजारची म्हणाली, महाराज तुम्ही महाराज आहेत का? म्हणलं हो. ती म्हणाली, म्हणूनच तुम्हाला हे कळत नाही, हेही तुम्हाला कळत नाही. मी बोललो ते आत्ताच. म्हणलं कसं काय? अहो ते जे महाराज आहेत ना, त्यांना पहिल्या पत्नीपासून 2 मुलं झालेली आहेत आणि आत्ता जी महाराजांची बायको आहे तिला तिच्या पहिल्या पतीपासून 2 झालेले आहेत. असे मम्मीचे 2 आणि पप्पाचे 2 मिळून आता झालेल्या मुलाला मारत होते. नाही कळलं तुम्हाला? नाही कळलं? तरी 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 त्याच्या मठावरती संन्यासी मठ आणि महामंडलेश्वर उपाधी होती आणि तरी तो काशाय वस्त्रावरती होता. काशाय म्हणजे भगवे, म्हणजे कपड्यावर फार काही अवलंबून नाही. यातली एखादी तरुणी पोरगी त्याग केली साध्वी असू शकते. तुमच्यातला एखादा पांढऱ्या कपड्यातला सत्पुरुष वैराग्यवान असू शकतो. मग हे कपडे तरी का घालायचे? हा संस्कृतीचा प्रोटोकॉल आहे, नियम आहे. ACP DCP कमिशनर फर्स्ट ग्रेड मोहरीला ठाणे अंमलदार, बीट अंमलदार आणि PSI यांनी जर बरमुडा चड्डी घातली तर जमेल का? नाही, त्याला ती खाकीच घालावी लागेल. हा प्रोटोकॉल आहे. किती प्रेमाचे मंत्री असले आणि ते म्हणाले मी झेंडा वंदनला नाडीच्या चड्डीवर जातो तर जमेल का? जमणार नाही. त्यांना डोक्याला कॅप घालावी लागेल, अभिवंदन करावं लागेल, जनगण म्हणावं लागेल. तो प्रोटोकॉल पाळावा लागतो. तसं स्त्री पुरुषाधिकांना आणि साधूला त्या परंपरेत समर्पण केल्यामुळं ती नियमावली पाळावी लागती. पण कपडे घातले म्हणजे तो नियमाने आचरणात आलाच असाही त्याचा अर्थ होत नाही. तर कुटीचक शब्दाचा अर्थ आहे कुटीचक यतीनं आपल्या घरी राहावं. माझ्यामुळं तुम्हाला हे क्लिअर कळणार आहे. कुटीचक यती म्हणजे समजा आता कुणाचं नाव घेऊ, मी सुभाष बुवा बसलेत आपल्या इथे,
त्या पत्याने हात जोडले. थोडा हात वर करा म्हणजे त्यांना सुभाषबुवा कळतील. तुम्ही हात वर करा ना. हे सुभाषबुवा आहेत. आता सुभाषबुवांचं 70 वय असं लमसम आपण पकडूया. मुलं बाळ आहेत, घर आहे, दार आहे, सगळं आहे. आणि यांना असं वाटलं की मी आता हे सर्व त्यागावं, नर्मदेची परिक्रमा करावी, गोदावरीची परिक्रमा करावी आणि आता अमृत आश्रम नावाच्या दंडी संन्याशाकडनं संन्यासी बाबाच्या मठात देशमान्याच्या प्रवचनमालेमध्ये संन्यास घ्यावा असं त्यांना वाटलं. गृहीत धरा, वाटलं. आणि त्यांनी संन्यास कायेनं, मनानं, वाचेनं घेतला. ऐकताय ना? संन्यास घेतला. पण त्यांना राहायला मठ नाही, मंदिर नाही, आश्रम नाही, वारकरी संस्था नाही, गुरुकुल नाही, दिंडी काढली नाही, पंढरीला पैठणला स्वतःची 4-5 गुंठे जागा नाही आणि ज्याच्या मठात राहतील ते प्रेम देतील असं नाही. अशा वेळेला शास्त्राने योजना केली आहे. संन्यास घेतलेला प्रापंचिकानं आहे त्याच वाड्यात, आहे त्याच घरात, मुलाबाळाला डिस्टर्ब न करता, पत्नीमध्ये लुडबुड न करता, आर्थिक व्यवहारात कमी जास्त न पाहता, आहे तिथेच ठाईच बैसुनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. याचं नाव कुटीचक. कुटी म्हणजे खोली, कुटी म्हणजे पर्णकुटी, कुटी म्हणजे छप्पर, कुटी म्हणजे गोठा, कुटी म्हणजे अँगलला फिट केलेले 4 पत्रे, 3 खण. वाडा बंगल्याच्या समोर गाडी लावायला जसं शेड असतं तसं करून तिथे राहावं आणि माध्यान्नाला सून, धर्मपत्नी आणि घरातली मुलं जे ताटात आणून देतील ते घ्यावं. ते आंबट, खारट, गोड, तिखट हा विचार न करता मिळेल ती भिक्षा भगवंतानी मला दिली आहे जगण्यासाठी असं गृहीत धरून घेणं, या संन्यासाचं नाव आहे कुटीचक. याला पुरावा काय? पुराव्याविना मी तुमच्या समोर बोलणार नाही. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी याज्ञवल्क्यांच्या, हरितांच्या आणि मनु महाराजांच्या संस्कृत उपनिषद आणि त्या काळातल्या ग्रंथांचा भाव असा लिहिला, स्वरात असं सांगितलं त्यांनी. वार्धकी कुटी करोणी पुत्राचे घरी, वार्धकी कुटी करोणी पुत्राचे घरी, नित्य भिक्षा मागे तयाचे द्वारी, या नाम निर्धारी कुटीचक जाण. शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणाले, समजा उदाहरणार्थ आमचे अंबादास बनकर अण्णा आहेत, उदाहरणार्थ मुरली अण्णा आहेत, हे जोण माझ्या जुन्या ओळखीचे आहेत. आता यांनी 7-8 भावाचे बंगलेत. त्यातल्या एका बंगल्यात निवांत एकांतात राहून चिंतन, मनन, जप, ध्यान, पायी चालणं, आसन करणं हा एक संन्यासच प्रकार आहे. हा एक त्यागच आहे. याचं नाव कुटीचक. संकेत दुसरा प्रकार आहे बहुद्रक. एक्झॅक्टली बहुद्रक म्हणजे काय? नेमकं काय? 3 पायऱ्या, भगवा रंग, त्याच्यावर पादुका, लावलेलं भस्म, रुद्राक्षाच्या माळा, त्रिशूळ चिमटा आणि धुनी पेटवणं एवढ्याच लक्षणानं त्या मथाची सिद्धता करता येत नसते. तर बहुद्रुक म्हणजे काय? बहुद्रुक म्हणजे मुलगा नाहीये, धर्मपत्नी नाहीये, स्वतःची जागा नाहीये, कुणी आधार देत नाही, इंद्रिय गलित गात्र झाले आणि निर्वाहापुरतं त्याला जगायचे. जरी झाला संन्यासी तरी माध्यान्नासी तोंडवासी, माध्यान्नाला त्याला जेवायला द्यायचे, जे घासभर द्यायचंय ते. अशा वेळेला त्यांनी भावाचा, बंधूचा आश्रय घ्यावा आणि गावातच, गावातील देवळातल्या मंदिराच्या खोलीत राहावं. याचं नाव बहुद्रक. कुटीचक सांगितला, बहुद्रक सांगितला. हंस हा पक्षी आहे आणि हंस पक्षाला निरक्षीर विवेक न्याय कळतो. पाणी काय आणि दूध काय, तसं त्या संन्यासाचं जीवन असावं. या जगतात सार तत्व ब्रह्म आहे आणि आसार जगत आहे. म्हणजे ब्रह्म सत्य आहे आणि जगत मिथ्या आहे. सत्यतू विठ्ठला, कागा दाविला जगदा भास. हे ज्याला डेफिनेटली पक्क कळलंय त्याला निरक्षीर विवेकाचा हंस नावाचा संन्यासी म्हणायचे. आता राहिला चौथा आहे परमहंस. परमहंसाला गाव नाही, जिल्हा नाही, तालुका नाही, बायको नाही, मुलं नाही, भाऊ नाही. त्यांनी परिव्राजक म्हणजे आकाशात पक्षी जशी भरारी मारतात तसं फिरणं, याचं नाव परिव्राजक. कळलं तुम्हाला? आता ऐका,
आता यात अजून 3 फार महत्वाचे पद आहेत. एक आहे तुर्यातीत. तुर्यातीत म्हणजे काय? चौथियाचे ठाई, काहीच करणे नाही. त्याला जगतातला प्रातिभासिक सत्तेतला कुठलाच मिथ्या व्यवहार प्रपंचातला शिल्लक नसतो. तो केवळ ब्रह्माकार झालेला असतो. ब्रह्माखिरीज, देवाखिरीज, ईश्वराखिरीज, विठ्ठलाखिरीज, दत्ताखिरीज किंवा आपल्या मठातल्या देवतेखिरीज ज्याचा काहीच व्यवहार शिल्लक राहिला नाही त्याला तुर्यातीत म्हणावं. तुर्य म्हणजे चौथी अवस्था, म्हणून चौथ्याचे ठाई, काहीच करणे नाही. अजून एक राहिला अवधूत. कोणता राहिला? अवधूत. अवधूत नावाच्या संन्याशाच्या यादीत महाराष्ट्रातले नावं तुमच्या कानावरती घालून ठेवतो, कधीतरी उपयोगाला येतील. पंत महाराज बाळेकुंद्रीकर भैया दत्त परंपरेतले श्रेष्ठ एक अवधूत. 2 क्रमांकाला धनकवडीला राहणारे समाधीस्थ असलेले पण नाशिक जिल्ह्यात अंतापूरला जन्माला आलेले शंकर बाबा धनकवडीकर. कर्दळी वनात उत्पन्न झालेले अक्कलकोटचे स्वामी समर्थ, सेगावीचे गजानन महाराज आणि द्वारका माईतले साईनाथ, या सगळ्यांना म्हणावं अवधूत संन्यासी. काय म्हणावं यांना? अवधूत संन्यासी. या सगळ्या व्याख्या पुढे मी सांगणार आहे. आज फक्त आपली मांडणी चाललेली, प्रस्तावना चाललेली आहे, परिचय चाललेला आहे. हे अवधूत आहेत. अवधूताला जात नाही, धर्म नाही, कुळ नाही, गोत्र नाही, संध्या नाही, पूजा नाही, भस्म नाही, गंध नाही, माळ नाही, सोवळं नाही, ओवळं नाही, विटाळ नाही, चंडाळ नाही, भोजन आहे आणि नाही असं ज्याचं जीवन आहे त्याला म्हणायचं अवधूत. पंचामृत दिलं तरी घ्यायचं आणि नालीतलं पाणी दिलं तरी प्यायचं, अशी जी अंतिम टप्प्यातली अवस्था आहे ती अवधूतांची अवस्था आहे. आत्ता एक तुम्हाला कळण्यासाठी नाव कानावर घालून ठेवतो. माझी ही प्रवचन माला झाली की नेटला गुगलला तुम्ही घरी गेल्यावर सर्च करा आणि उद्या म्हणा की तुम्ही सांगितलं ते करेक्ट, बिनचूक आम्ही अभ्यासलंय. एक मस्तराम बाबा नावाचे साधू आत्ता सध्या पुण्यात स्वारगेटला रेल्वे स्टेशनला पडून असतात. बुक्का लावावं असं काळक भिन्न अंग आहे, पण तेल लावावं मारुतीला तसं तेजानं अंग चमकत आहे. त्यांच्याकडं परिग्रह म्हणून उशाला काही नाही, अंगावर घ्यायला वस्त्र नाही, गुंडाळायला पंचा नाही, ऐकताय ना, जेवायला ताट नाही, पाणी प्यायला प्याला नाही, स्नान झाल्यावर गंध नाही, परंतु ते दिसल त्या टुट्टीला सोडतात, स्नान करतात. पोलिसांनाही, रेल्वे पोलिसांनाही ती माहिती झाली. पुण्यातले मुंबईतले अब्जाधीश लोक जातात, कुणी चहा देतं, वाटलं तर पितात, नाही तर फेकून देतात, वाटलं तर पाठीवर प्रेमाचा हात फिरवतात, नाही तर तात्काळ एक झपाटा मारून शिवी घालतात आणि मागे धावतात. काही किलोचा पाया चांदीचा तोडा त्यांच्या आत्ता सध्या आहे, आत्ता विराजमान. अशा एखाद्या अवल्या सत्पुरुषाला कीर्तन, भजन, कथा, विद्वत्ता, श्लोक, गायन, वादन यायलाच पाहिजे असं काही नाहीये गड्यानं. त्याला गंध, माळ, उपवास, एकादशी, व्रत, वैकल्य असलंच पाहिजे असं काही नाही. तो लुंगीवर आहे का विजारीत आहे, जाकीट घातलं की भगवे कपडे, दाढी ठेवली की मुंडन केलं, ऊर्ध्व पुंड्र लावलं की अष्टगंध, बुक्का की भस्म, विभूती की अजून काही अबीर लावला, हा प्रतिबंध त्याला संभवत नाही. असं जीवनचर्येचं ज्याचं वागणं आहे त्याला अवधूत म्हणावं लागतं. काय म्हणावं लागतं त्याला? सावधूत उच्चेते, याला अवधूत म्हणावं लागतं. ही व्याख्या हठयोग प्रदीपिका नावाच्या ग्रंथात पूर्वासुरणी करून ठेवल्यामुळं अवधूताची लक्षणं तुम्हाला मी सांगून ठेवलेली आहेत. अजून वरुडी नावाचं एक विदर्भात गाव आहे. वरुडी ते गाव त्या देऊळगाव राजा, सिंदखेड राजा या भागातून जाताना शंकरगड नावाचं गाव आहे आणि त्या शंकरगडाच्या शेजारी एक वरुड नावाचं गाव आहे. त्या समाधानचं माझं कीर्तन होतं. तो माझाच मानसपुत्र, माझं कीर्तन त्याचं कीर्तन. त्याने मला आग्रह केला, बाबा तुम्ही काल्याला या, मी आदल्या दिवशीचं कीर्तन करतो. अरे तुझं कीर्तन आहे? नाही तुम्ही या, मी थांबणार आहे. गेलो तिथे तर ते बाबा नग्न अवस्थेत होते. कसे होते? नग्न. दिशाच आहे अंबर ज्यांचं असे दे ते दिगंबर. दिशाच आहे ज्यांचं अंबर असे जे ते दिगंबर. म्हणून भजन करताना लंबोदरा दिगंबरा, लंबोदर अग्निबीज आहे,
आणि दिगंबर दिशेचा प्रतिबंध आहे. क्षमा मागतो, तुम्ही खूप विद्वानाला ऐकलंय, पण मला देवानी काही वेगळंच दिलं. दिग्दिशा, दिशाच आहे अंबर आच्छादन असे जे ते दिगंबर अवस्थेतले तेजस्वी बाबा मी पाहिले. आणि एका बोरीच्या झाडाखाली पखावज स्टीलचा मांडला होता. दिंडीत नाहीत का नवीन हलके पखावज निघाले ते, त्याची शई आणि धूमपानाला ते असं करत होते. आता मला यातलं थोडं कळतंय. मी म्हणलं हे तालय वाजवत नाहीत, ठेकाय वाजवत नाहीत, धीरकीट नाही आणि घिडनगाई नाही, पण वाजवतायत काहीतरी. आता जरा चिकित्सक बुद्धी होती. माणसाला विद्वत्तेची घमेंड आणि माज प्रसिद्धीचा संपत्तीचा असतो. मी गेलो, मी म्हणलं हे क्या बजाते है, तर बोले पखावज बजाते है. आणि मला समाधान, मला बस महाराज ठाकूरजी मालिक देखते रहो. कीर्तन माझं झालं आणि फेटा घेऊन बगलेत. मी मंडपात ते आले, पाया पडायला गेलो, ते माझ्या अंगावर धावले आणि माझ्या पाठीवर 3 वेळेला अशी चप चप थापट मारली आणि मला राग राग अशा पुटपुटणाऱ्या शिव्या दिल्या. ते अक्षर कळत नव्हते, पण ते माझ्यावर रागावले होते. मला वाईट वाटलं की आपण 2-2 वर्ष गावं वेटिंगवर ठेवतो, लोकांना कीर्तनाच्या तारखा देत नाहीत. आपण महाराष्ट्रात ते महागाडलेले बुवा बिचारे लोक प्रेमाने निमंत्रण देतात, तरी आपलं कोणाकडे जाणं होत नाही. पण या माणसाने मला शिव्या दिल्या. खचितच काही क्षणापुरतं मला मुरली अण्णा थोडं वाईट वाटलं, परंतु बाहेर येताना माझाच कंठ गदगद झाला, अंगावर कंप सुटला, रोमांच उठले आणि माझ्या एका मनानं संकल्प केला की नाही यार, कीर्तन आपलं यांच्याकडे होऊ न होऊ, शिवी देऊ नाही तर मारू दे. हा मनुष्य साधा नाही, हा प्रत्यक्षात अवधूत दत्तात्रय आहे. पुन्हा एकदा डिटेक्ट करतो, संप्रदाय, गंध, माळा, बुवा, साधवा या पदात अवधूत अडकत नसतो, तो काही वेगळ्या स्टेजला पोहोचलेला असतो. अशा अनंत उदाहरणं मला तुमच्या समोर देता येतील. म्हणून मी पुन्हा सांगतो तुम्हाला, कुटीचक, बहुद्रुक, हंस, परमहंस, तुर्यातीत आणि अवधूत. अजून एक संन्यासी राहिला, अजून एक संन्यासी सांगायचा राहिला. त्याचं नाव आहे वेदीतून इच्छा विविदिशा. ज्याला ज्ञानाची पूर्ण जिज्ञासा आहे त्याला ज्ञान संन्यास म्हणतात. ज्ञान संन्यासाला दंड धारण करण्याची आवश्यकता नाही, दंडच कोणी त्याचा ज्ञानघन दंड असतो. ही झाली व्याख्या. मग माझ्या हातात जो दंड आहे त्याला एक्झॅक्टली काय म्हणतात? मुरल्यांना रागावू नका, मला तुम्ही सांभाळून घ्याल. काही बुवा लोक गाडीतून उतरताना मला म्हणतात आमच्याकडे द्या काठी, ती मी घेतो. अरे ती काठी नाहीये. काही बुवा तर मला उपहासाने बोलले, शपथ घेऊन सांगतो या चरणपादुकेसमोर, अरे विनाकारण हे शिवलाट अडकून घेतलं. बैलाच्या जोवाला एका बाजूला असतं ना, त्याला इकडे काही कदाचित वेगळं म्हणत असतील, कशाला अडकून घेतलं. काही म्हणले अरे बापरे, आता तर झेंडा घेऊनच फिरता. मला वाईट नाही वाटलं, मला याचं वाईट वाटलं. यांचं अध्ययन होऊ नये, यांना दंड कळत नाही, याचं मला वाईट वाटलं. नाही कळलं तुम्हाला? हा ब्रह्मदंड आहे. आणि याच्या बाबतीमध्ये ज्ञानोबा असं लिहितात, पाहे पा ध्वजेचे चिरगुट, राजा जतन करिता कष्ट, तैसा मी एक पतित, परी तुझा मुद्रांकित. म्हशीपत्र हे केवढे, राव चाली आपुल्या पाडे, पतित 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 इत्यादी चिंतन आपल्याला करता येईल. किंवा माझे जीवीची आवडी, पंढरपुरानीही नगुडी, पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुण विधिले. कितीतरी प्रमाण मला तुमच्या समोर देता येतील, पण आपल्याला वेळ पुरणार नाही. वेळ वाया दवडता कामा नये, आपल्याला नॉनस्टॉप चिंतन करायची. श्रोते हो, इथपर्यंत आपण आलो. तर हा हातातला ब्रह्मदंड, ही काठी म्हणजे काय? आता तुम्ही दंडी संन्यासाकडे आलात. कुटीचक पाहिलंय, बहुद्रुक पाहिलाय, हंस पाहिलाय, परमहंस पाहिलाय, तुर्यातीत पाहिलाय, अवधूत पाहिलाय, विविदिशा ज्ञानी पाहिलाय. आता दंडी म्हणजे काय? संन्यासी बाबा मठ आहे ना, इथे कळायला पाहिजे. उद्या साधूंच्या टोळ्या 2027च्या कुंभात इथे आल्या तर तुम्हाला कळलं पाहिजे कुठल्या आखाड्यातला आहे, कुठल्या परिवारातला आहे, काय गोत्र आहे, प्रेमपट काय, जोगपट काय, इष्टदैवत काय, कुलदैवत काय, कोणत्या परंपरेतला आहे, हे तुम्हाला कळायला पाहिजे. मागणारा आणि अभ्यासक यातला भेद तुम्हाला कळला पाहिजे. उपासक आणि तपस्वी यातला भेद तुम्हाला कळायला पाहिजे. म्हणून तुमच्या समोर ही बडबड मंडुकी वटवट मी करतो आहे, जरा प्रेमानं श्रवण करा. तर ही काठी म्हणजे वेनदंड आहे. वेनदंड, वेन म्हणजे वेळू, बांबू, वेनदंड. पताक्यांची जी काठी असती ती कदाचित पोगर असती, पोकळ असती, पण ब्रह्मदंडाची काठी टोकाची असते, म्हणजे आग्रे म्हणजे पुढे तोंडाची.
आणि ती अखंड असती. तिचा आकार पायाच्या अंगठा एवढा खालचा असावा आणि वरचा तर्जनीच्या आकाराचा असावा. तर्जनी म्हणजे उजव्या हाताचं नंबर 2चं बोट या आकाराचा असावा. तो दंड किती उंच असावा त्याचं कारण असं सांगितलंय, अथ ऊर्ध्वम न धार येत, पायाच्या पंजापासून शिखेपर्यंत शेंडीपर्यंत त्याची उंची असावी. अधिक धारण केला तर दंड धारण करणाऱ्या संन्याशालाही प्रचंड पाप लागतं. तर त्या वेनदंडाला भरीवपणा असावा लागतो, पोकळ चालत नाही, ते असं पूर्ण भरलेलं लागतं. त्याला पेर असतात, पेर अंकुर काय बोलता इकडं, बेट असे ऊसाचे कांडे कसे असतात, कांडे, तर त्याच्यातही प्रकरण आहे. ते जर असं प्लेन असेल सॉफ्ट त्या कांड्याजवळ तर तो दंड नरदंड. कोणता? रविदास महाराज, नर पुरुष दंड. आणि त्या खाचेला जर असं प्रेमचिन्हासारखा खोलगट आकार असेल तर तो मादी दंड होतो. काय होतो? मादी दंड. तर मादी दंड घेणारा संन्याशी लयाला जातो, नरदंड घ्यावा लागतो. आणि 16 पुरुष सूक्ताचे आवर्तन करून शंकराचार्य त्याला लक्ष्मीपट्ट बांधून देतात आणि वर ब्रह्ममुद्रा बांधून देतात. म्हणून ज्ञानोबा असं म्हणाले की पाहे पा ध्वजेचे चिरगुट, राया जतन करिता कष्ट, तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित. अंकित म्हणजे सेवक तुझ्या अंतर्गत चालणारा असा त्याचा अर्थ आहे. आणि हा दंड हातात घ्यावा लागतो. या दंडात 3 प्रकरण आहेत. तुम्हाला कुणी सांगितलं नाहीये, क्षमा मागतो. या दंडात 3 प्रकरण आहेत. एक दंड आहे मनोदंड, वाक्दंड आणि कर्मदंड. किती झाले? मन, वाचा आणि कर्म या 3 गोष्टीवर ज्याला प्रतिबंध धारण करता येतो त्याला म्हणायचे दंडी संन्यासी. दंडी संन्याशानी 3 दिवसानंतरचा सूर्य उदय त्या गावात पाहायचा नाही. निदान सूर्य अस्तमानाच्या प्रसंगाला गाव सोडून गाडी घेऊन बाँड्री ओलांडायची परत यायचंय. या यतीनं घरातले माणसं मेल्यावर घरातल्या लोकांकडे जायचं नाही, कुणाच्या श्राद्धाला जायचं नाही, वास्तुशांतीला जायचं नाही, उत्तर क्रियाकर्माला जायचं नाही. क्यों मुर्दे के पास मुर्गा जाने में फायदा कुछ होता नहीं है. यती तो मुर्दा है, निष्क्रिय जीवन आहे. आमचेच पिंड आमच्या हाताने आम्ही पाडल्यामुळे माझे झाले गया वर्जन, फिटले पितरांचे ऋण. पिंडपदावरी दिला आपुलिये करी, माझे झाले गया वर्जन, फिटले पितरांचे ऋण. आता ऐका, मग संन्यासी बाबा स्थान आहे ना, हे शतपत्र अभंगात एक चरण माझ्या पाठात असं गेलं भैया की जे कुणी बुवा चालता चालता संन्याशांची निंदा करतील त्याच्या वंशाला दुःख निर्माण होतं. याबद्दल एक प्रमाण माझ्याकडे, ते म्हणतो मी. तुमच्याकडचं प्रमाण असे वरी भगवा झाला नामे, याच्या विरोधात माझ्याकडे प्रमाण असे. चला, संन्यासी धर्माची जे करीती निंदा, ते नाही गोविंदा आवडत, ते नाही गोविंदा आवडत, ते नाही गोविंदा आवडत. संन्यासी धर्माची जे करी निंदा, ते नाही गोविंदा आवडत, ते नाही गोविंदा आवडत, ते नाही गोविंदा आवडत. संन्यासी धर्माची जो कोणी करील निंदा, संन्यासी धर्माची जो करी निंदा, संन्यासी धर्माची जे करीती निंदा, संन्यासी धर्माची जे करीती निंदा, संन्यासी धर्माची जे करीती निंदा, ते गोविंदा आवडत नाही, ते नाही गोविंदा आवडत, ते नाही गोविंदा आवडत. हाती होय नारायण, दंड धरता हाती होय नारायण, दंड धरिता होय नारायण. हे शास्त्री प्रमाण वर्णिले, ते शास्त्री प्रमाण वर्णिले, ते शास्त्री प्रमाण वर्णिले.
कीर्तनाची तारीख घेतल्यावर तारीख घेणारा बुवा फोन करून विचारतो, पत्रिकेत तुमचं नाव काय लिहायचं? मला कौतुक वाटतं आणि एका बाजूला प्रचंड दुःख वाटतं, पण काय करावं? त्यालाही जगायचंय, मलाही जगायचंय, कुणाकोणाला विरोध करावा? बरं नाही. यद्यपि सिद्धम लोकविरुद्धम ना करणीयम ना चरणीयम. लोकांना भैया असं वाटतं की संन्याशी म्हटलं की नाव असं व्हायला पाहिजे, माधवानंद, वामनानंद, अमृतानंद, नारायणानंद, रवींद्रानंद, म्हणजे नंद लागलं तरच संन्यासी, असा काही लोकांचा भ्रम आहे. नाही कळलं तुम्हाला? आणि मग विचारतात पुढे, तुम्ही सागर, सरस्वती, गिरी, भारती नाही आहेत काही? म्हणलं आहे ना. मग तुमचं संन्यासी नाव काय? तो बुवा विचारतो तारीख घेणारा. म्हणलं माझं नाव अमृत आश्रम स्वामी. अच्छा अच्छा, कुठे बांधकाम केलंय? काय करावं? मी याला कौतुकानं म्हणत असतो, टावर खालीच रेंज नाहीये. म्हणजे जे सांगणारे त्यांनाच माहिती नाही, तर जनसामान्य ऐकणाऱ्यांना दोष देण्यात काय अर्थ शिल्लक राहिलाय? तर आश्रम म्हणजे बांधकाम नाहीये नारायण महाराज, त्याची व्याख्या अशी केली शास्त्रकारांनी. तो ग्रंथ सांगतो, यानी रेकॉर्डिंग होऊन जाईल आणि लोक अभ्यासक पोरं शोधतील. तो ग्रंथ असा आहे, मठामनाय सीतू. दुसरा सांगतो मठोपनिषद. तिसरा सांगतो भिक्षुकोपनिषद. 3 ग्रंथ सांगितले बरं का, वेळ निघून गेला. आणि त्यात असं वर्णन आहे, असं वर्णन आहे, आश्रमग्रहणे प्रौढाः, आश्रमग्रहणे प्रौढाः, आशापाश विवर्जित, यातायात विनिर्मुक्तो, एतद् आश्रमलक्षणम्. आशापाश विनिर्मुक्तो एतद् आश्रमलक्षणम्. मला मिळालं तरी मी खुश, नाही मिळालं तरी खुश. याच तत्वात हा इज्जतीत अमृताश्रम आतापर्यंत जगलेला आहे. इज्जतीत मिळालं तरी खूपच खुश, आणि नाही मिळालं तर अति खुश. काही अडचण नाही. रवी महाराज, तुम्ही कोणी वा म्हणा न म्हणा, पण या वा माझ्या डोक्यात पडलेल्या नाहीत अजून, की मला अमुक एवढं असलं पाहिजे, असं दुर्दैवानी माझ्या स्वप्नात अजून आलेलं नाही. त्यामुळं मी क्लिअर आणि स्वच्छ विषय प्रतिपादन करू शकतो. सासूने सुनेला बोलण्यासाठी सासूचं वागणं तसं असावं लागतं. मग तिने म्हणावं, कॉल कोणाला केलतास? ज्यांना कळलं नाही त्यांना मी धन्यवाद देतो. यापेक्षा मला खालच्या लेव्हलला बोलता येत नाही. आधी केले मग सांगितले. आपण करावं किंवा अनुभव आले अंगा, आणि ते या जगा काका देत असे जगताप काका. जे आपल्याला अनुभव नाहीत ते इतरांना देण्यात काही तशी मौज मजा वाटत नाही. चला, संन्याशी प्रकरण तुम्हाला कळलंय, बाबा प्रकरण कळलंय, नाथ शब्दाचा भाव तुमच्या समोर मी मांडलाय, संन्याशांचे प्रकार प्रतिपादन केलेत, आश्रम नावाचा यती मांडलेला आहे. आश्रम ग्रहणे प्रौढा, प्रौढ म्हणजे ज्ञाता, त्यातला वृद्ध. आशापाश विनिर्मुक्त म्हणजे कसं, अनपेक्षः सहा शुचिर्दक्षः, उदासीनो गतव्यथः, सर्वा आरंभ परित्यागी, यौमद्भक्तः सहा समे प्रियः. असं ज्याचं जीवन आहे त्याला आश्रमयती म्हणावं. अजून पर्वत एक आहे, सागर एक आहे, वन एक आहे आणि अरण्य एक आहे. तुमच्याकडं तरी बरं आहे, नाशिक त्रिंबक निफाडपर्यंत मौनीगिरी जनार्दन स्वामींच्या शिष्यांच्या आश्रम असल्यामुळं कुणी गिरी आहे, कुणी भारती आहे, कुणी सरस्वती आहे. पण पर्वत आज पाहायला मिळत नाही, वन पाहायला मिळत नाही, अरण्य पाहायला मिळत नाही, तीर्थ पाहायला मिळत नाही, आणि आश्रम नावाचा यती पाहायला मिळत नाही. मग मी आश्रम नावा संन्यास का घेतला याचं कारण तुमच्या कानावर घालतो. आळंदीला गोपाळपुऱ्यात मी असताना एक संन्याशी राहत असत, क्षेत्रीय, ज्यांच्याकडं डॉक्टर बुचके आणि नारायण महाराज जाधवांचं अध्ययन झालं आणि पांडुरंगबुवा क्षीरसागर राहिले. ते विनायक दादा साखऱ्यांचे पट्टशिष्य होते. त्यांचं गाव होतं
श्रीगोंदा तालुक्यातलं आणि राहिले आळंदीला. कैवल्य आश्रम नावाच्या संन्याशा कोणत्यानी काशीत संन्यास स्वीकारला आणि आळंदीत ते 42 वर्ष राहिले. पाणी मठात आलं तरी बाहेर पडले नाहीत, गळ्याला लागलं तरी बाहेर पडले नाहीत, नाकात पाणी गेलं तरी बाहेर पडले नाहीत. असा क्षेत्र संन्यासी, त्यांचं नाव होतं आनंद आश्रम स्वामी. माझ्या लक्षात आलं आपल्या आळंदीत वारकरी परंपरेची माळा घालणारा एक आश्रमयती होता. आपण ती परंपरा का त्यागावी? दुसरं कारण, ज्ञानेश्वर महाराजांचे आईवडील जे होते रुक्मिणी माता यांचं माहेर आळंदी, सिद्धोपंतांचं घराणं, आणि विठ्ठलपंतांचं गाव आपेगाव, मराठवाड्यातलं गोदेच्या काठी पैठणातलं. कुलकर्णी पण, माऊलींचं मूळ आडनाव जावळे. काय नाव आहे? नवीन ऐकताय ना? जावळे. तुमच्या पाठातलं कुलकर्णी. कुलकर्णी. संदर्भ ग्रंथ शंतराव चतुरकर, लरा पांगर, महिपती. मला वाटतं कामापुरते पुष्कळ झाले. विठ्ठलपंतांनी संन्यास ज्यांच्याकडनं घेतला त्यांचं नाव होतं नरसिंह आश्रम, आणि विठ्ठलपंताचं संन्यासी नाव झालं होतं अच्युताश्रम. मग मी म्हणलं आपल्या संप्रदायातल्या सत्पुरुषांची ही परंपरा असताना मी भारतीगिरी का व्हावं, म्हणून मी आश्रम झालो. टाळ्या उद्या परवा निवांत वाजवा, काही गडबड नाही आपल्याला. किंवा जाताना थंडी वाजली तर घरी गेल्यावर वाजवा, म्हणजे हात गरम होतील. या नाथपंथाची स्थापना कोणी केली? सुरुवात रामानुज, रामानंदी, निंबार्क, वल्लभ, कबीरपंथी. ऐका ऐका, वारकरी, रामदासी, नारदीय, हरिदासी, हे सगळे पंथ अखेर उत्पन्न झाले कुठून? यांचा मास्टर माइंड कोण आहे? यांचा उद्गाता, प्रसवणारा, संस्थापक, प्रशासक, निर्माता, स्तनपान करणारा आणि अंगावर प्रेम वात्सल्याची चादर घालणारा अंतिम टप्प्यात आहे तरी कोण? कोण आहे? श्री महाराज. प्रांगंत आज पहिल्या दिवशी सगळं पक्क भरलं, ही बाबांचीच नितांत कृपा, हे मला डेफिनेटली कळलंय, पक्क कळलंय. जरा प्रवासाने थोडा कंटाळ होतो, पण तो कंटाळा माझा नारायणबुवांच्याच बोलण्यामुळं शिथिल आणि शांत होऊन गेला. चला, वेळ आपल्याला कमी. गाडी किती गरम होऊ द्या, पूर्वी तिचं ते बोनट वर केलं आणि एडिटरमध्ये पाणी टाकलं किती शांत होत असायची. तसं बुवाला शाब्दिक पाण्यानं बुवा शांत होतो, म्हणजे एडिटर त्याचं शांत होतं आणि गाडी पुन्हा चालायला लागते. अशी एक व्याख्या मेकॅनिकल पद्धतीमध्ये आहे, ट्रेडमध्ये आहे, आलाय ट्रेडमध्ये, मोटर मेकॅनिकल या कोर्समध्ये. वेळ आपल्याला कमी आहे. मी भगवंताच्या कृपेने संधाता आहे. संधाता म्हणजे जोडणारा, जोडणे म्हणजे वेल्डिंग करणे, आलाय ट्रेडमध्ये. म्हणून मला प्रवचन, कीर्तन, रामायण, भागवत, गायक, वादक, श्रोता आणि मला जॉईंट कसं करता येईल ही वेल्डिंग मी करण्याचा प्रयत्न करतोय. पण ती वेल्डिंग करण्याकरता सप्लाय मी संन्याशी बाबांच्या डीपी मधून घेतो आहे. सप्लाय कळती ना? करंट. वाहकता नसेल, सप्लाय नसेल तर वेल्डिंग मशीन चालत नाही आणि रॉड वितळल्या जात नाही. मी जे बोलतो आहे, आज जी चकमक होती आहे आणि वेल्डिंग होत आहे, त्याला डीपी कुठे बसवली असेल तर देशमाने गावात संन्याशी या समाधी स्थानात, आणि तिथनं ऊर्जा मला मिळते आहे. आणि तिथले जे डेप्युटी आहेत, डीन आहेत, ते आहेत सोमनाथ महाराज तळेकर. त्यांच्याकडे मी पाहतो आहे. भविष्यात माझ्या आशीर्वादानं, मी म्हणू नये आशीर्वाद, पण एक संन्यासी धर्माने म्हणतो, माझ्या आशीर्वादानं हा मनुष्य येणाऱ्या काळात मोठा अवलिया साधू व्हावा, अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना. त्यांनी ऑर्केस्ट्रा, कलापथक, संगीताच्या मैफली, सवय गंधर्वाला पुण्यात वाजवल्या असत्या, तशा दुर्गम भागात पडण्याची गरज त्यांना लागली नसती. मी नारायण महाराजाला सातत्याने सांगतो की तुम्ही फार इकडच्या जनसामान्यांच्या सप्ताहात वेळ वाया घालू नका. राहुल देशपांड्याच्या पाठीमागं एकच हरकत म्हणा, एकच आकार म्हणा. मला एवढं वेड या संगीताचं, म्हणून एका मुलाने मला विचारलं, संगीताबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? मी म्हणालो, तिने मला संन्यास घेतल्यापासून एकही फोन केलेला नाही. आदरणीय चैतन्य महाराज दिगलूरकरांचं निवेदन होतं आणि गाणं मंजुश्री कुलकर्णीचं होतं, पाटलांचं. 450 किलोमीटर मी भजन ऐकायला गेलो. कीर्तन माझं दुसऱ्या दिवशी, पण बिफोर आधीच मी गेलो
आणि जेव्हा मी त्यांचं अभिर गुलाल उधळीत रंग, त्याच्यानंतर श्रीरंगा कमला कांता आणि खेमटा तालात रामकृष्ण हरी ऐकलं, तेव्हा मला असं वाटलं की मी विनाकारणच दंडी संन्यासी आहे, त्या माऊलीला मी शिरसाष्टांग नमस्कार घालायला पाहिजे. म्हणजे कुठल्याही क्षेत्रात एखादा मनुष्य त्या त्या लेवलला गेला की विरक्त यती अवधूत होत असतो. त्याला लोक पिसाट, पागल, वेडा, मूर्ख, नालायक, न कळणारा, कामाचा नाही अशा उपाध्या लावत असतात. पण असाच मनुष्य पारमार्थिक क्षेत्रात दिग्विजय प्राप्त करत असतो. सेन, खडे, माती, निंदा, नालस्ती त्या काळात सत्पुरुषांनी सहन केली, म्हणून आज सप्ताहात प्रतिमा मांडून त्याचं पूजन केल्या जातं. लक्षात घ्या. आता ऐका, नाथपंथाची स्थापना कोणी केली? तुमच्या डोक्यात भ्रम आहे. आदिनाथ गुरु सकळ, ते मी ब्रेन वॉश करणार आहे, तुम्हाला धुवून काढणार आहे. हा प्रकार तर 12व्या-13व्या शतकात सुरू झाला. त्याच्या आधी काय? उदाहरणार्थ एखाद्या बुवाला मी विचारलं की काला नावाचं प्रकरण वारकरी संप्रदायात कधी निर्माण झालं, तो ढोबळ मतानं तो प्रमाण असं देईल की माझा ज्ञानराजा गोपाळासी लाह्या वाटी, म्हणजे आता याला इसवी सन नाही या प्रमाणात, याच्या दिनांक नाही, शकसंवत्सर नाही, पण अंदाज अनुमान असं लावायचं की ज्ञानोबा 12व्या शतकातली आहेत. बरोबर आहे की नाही? मग 12व्या शतकात काला सुरू झाला का? त्याचं उत्तर नाही असं आहे. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, म्हणजे काला तेव्हा होता. बरं, एक माझ्याकडे श्लोक आहे, प्रल्हाद स्थालधारी चोद्धव गती उद्धव. ऐकता ना? उद्धव ज्ञानचर्चा करायचा, प्रल्हाद टाळ वाजवायचा, इंद्र पखावज वाजवायचा, विना नारद वाजवायचा आणि धर्मचर्चा सनकादिक करत होते. कीर्तन परंपरा जुनीच आहे. मग आम्ही सुरू काय केलं? तुळशी माळ आत्ता आपण घातली असं कुणी कदाचित म्हणालं तर कृष्णावर जेव्हा यमुनेची माती खाल्याचा आरोप आला तेव्हा ब्रजभाषेत एक भजन आहे, तू हो गंगा की खवायले चाय जमुना की खवायले, तू हो गंगा की खवायले चाय जमुना की खवायले, तेरे लाला ने ब्रूज रूज खाई रे, तेरे लाला ने ब्रूज रूज. हाथ वर एक साथ, तेरे लाला ने ब्रूज रूज टाळी टाळी रे मैया, तेरे लाला ने ब्रूज रूज खाई. ओ तेरे लाला ने ब्रूज खाई रे, तेरे लाला ने ब्रूज खाई. टाळी. जय हो. हरे नाथ ओहो. नाथ नाथ हरे हरे. ओ हरे नाथ 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 हरे हरे. हरे नाथ हरे नाथ हरे नाथ हरे हरे. नाथ हरे नाथ. ओ हरे नाथ हरे नाथ हरे नाथ हरे हरे. हरे नाथ हरे नाथ नाथ हरे हरे. हरे नाथ हरे नाथ 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 हरे हरे. हरे नाथ हरे नाथ. थाळी वाजवा. नाथ नाथ हरे एक साथ. ओ हरे नाथ हरे हरे नाथ नाथ हरे हरे. हरे नाथ हरे नाथ.
हरे नाथ बहुत सुंदर. वा, थोडे हात वर किंचित. हरे नाथ 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 हरे हरे बोला. जोरात आवाज येऊ द्या. हरे नाथ 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 हरे हरे. एक साथ हात वर सगळे मस्त पैकी. अलख आदेश अवधूता दिगंबर. हो हरे नाथ 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 हरे हरे. वा वा. हो हरे नाथ 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 हरे हरे. सब गाई एक साथ. बढ़िया एकदम. आदेश. हो हरे नाथ 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 हरे हरे. हो हरे नाथ 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 हरे हरे. हरे नाथ 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 हरे हरे. हरे नाथ नाथ हरे हरे. ओ हरे नाथ 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 हरे हरे. नाथ नाथ हरे हरे. ओ हरे नाथ 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 हरे हरे.
आदेश ओम आदेश अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आदेश आलाख निरंजन. धन्यवाद. छान. नाथपंथाचा परिचय मांडत असताना काय असतं, भागवतात गवळणी काही हिंदी भजनं ठरलेली असतात. माझ्याकडे काही त्या पदपदावली लिहिलेल्या नाही आहेत. मला देव प्रेरणा देतो आणि मी बोलत राहतो आणि हे सगळेजण मला मदत करतायत. त्यामुळं माझी सत्ता टिकून आहे इथे, या तिघांच्यामुळे. हा संकेत आहे. असं आरंभाला आपण गणरायाचं स्मरण आरंभाला केलेलंच आहे, पण पुन्हा आता गजाननं तमहु वंदे गजकंथड रूपिणं विघ्नहरणं सदा नौमीं रिद्धिसिद्धिप्रदायकं नमस्ते सृष्टिरूपाय नाथरूपाय ते नमः भक्तप्रियाय देवाय नमस्तुभ्यं विनायक. हा श्लोक म्हणत असताना 2 हात जोडावेत, गणेशाला शांत चित्तान नमस्कार करावा, आपला भाव आपलं इष्टदैवत त्याच्या चरणी समर्पित करावा आणि त्यानंतर नाथ परंपरेत अभिषिक्त झालेल्या जगद्गुरु गोरक्षनाथांचं अभिवादन करावं. गंध अक्षपुष्प बिल्वपत्र भस्म वस्त्र हातात धरून त्यांची प्रार्थना करावी आणि कृपा करा असे हात जोडून मनात स्पंदन निर्माण व्हावेत. आपल्या या जगतामध्ये आदिनाथ यांनी नाथपंथ स्थापन केला. हा बऱ्याच लोकांच्या डोक्यात विषय फीड आहे. जवळजवळ 95%. एक 5% असा वर्ग आहे की ज्यांना काश्मीरी शैवागमन, शांभवाद्वैत एम ए तत्त्वज्ञानानंतर फिलॉसॉफी किंवा PhD करताना कळतं, MPhil करताना कळतं, त्यांनाच कळेल. बाकीच्या लोकांचा विषय नाही. तुमच्या माझ्या डोक्यात आहे आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्रा लाधले सहज स्थिती. तर यापेक्षा एक थोरली सिनियर मोस्ट यादी तुमच्या समोर मी देतोय की नाथपंथाची उत्पत्ती स्थिती करत असताना आरंभाचे नाथ कोण आहेत अशा याद्या तुमच्या समोर मी 1, 2, 3, 4, 5 प्रकारच्या याद्या तुमच्या समोर देणार आहे. तर तूर्तास 5 याद्या देतो, म्हणजे 9 आपले वाजतील, 8:30 वाजत आलेले आहेत. नाथात पहिले नाथ जगात कोण, त्याची यादी अशी आहे, भगवान शेष. कोण? भगवान श्री शेष. दुसऱ्या क्रमांकाचे नाथ आहेत भगवान श्री गणेश. म्हणून बिहारमध्ये, राजस्थानमध्ये आणि मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशात आत्ता जे मुख्यमंत्री महोदय आहेत आणि त्या मढीचे जे इष्टमहंत आहेत त्यांच्या काही भक्त परिवारात आणि त्र्यंबकेश्वरला जो गुरु गोरक्षनाथ आखाडा आहे त्याला दलीचा म्हणतात. तिथे जे पीरजी आहेत, पीरजी म्हणजे प्रमुख लीडर, मास्टर माइंड, प्रणेते, सभापती, त्यांचं अभ्यासपूर्ण चिंतन ऐकल्यावर मला कीर्तन करण्याची इच्छा शिल्लक राहत नाही. महान तपस्वी आहेत, तेजस्वी ओजस्वी आहेत, आचारवान आहेत. दुसऱ्या क्रमांकाचे नाथ आहेत शेषानंतर श्री गणेश. कोण आहेत? तुम्ही ऐकले आदिनाथ गुरु. मी जरा मागे जातोय, अजून मागे, खूप मागे. गणेश दुसऱ्या क्रमांकाचे नाथ आहेत. तर गणपतीबद्दल हिंदी भजन तिकडच्या प्रांतात असं म्हणतात, एकच ओळ आहे, मी म्हणेल मागे, तुम्ही मला मदत कराल. जय गज बेली गज कंथड़नाथ रख दो सिर पर दास के हाथ. जय गज बेली गज कंथड़नाथ रख दो सिर पर दास के हाथ. जय गज बेली गज कंथड़नाथ. ताली एक साथ, एक साथ, एक साथ ताली मस्त. जय गज बेली गज कंथड़नाथ रख दो सिर पर सही हाथ. रख दो सिर पर दास के हाथ. रख दो सिर पर दास के हाथ. ओ रख दो सिर पर दास के हाथ. रख दो सिर पर दास के हाथ. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. जय जय रघुपति राघव राजा राम
पतित पावन सीताराम। रख दो दास के सिर पर हाथ, रख दो दास के सिर पर हाथ। हो रख दो दास के सिर पर हाथ, रख दो दास के सिर पे हाथ। जय गज बिली गज कंथड़ना, रख दो सिर पर दास के हाथ। आदेश रख दो सिर पर दास के हाथ। जय गज गज कंथड़ना, रख दो सिर पर दास के हाथ। जय गज गज कंथड़ना, रख दो सिर पर दास के हाथ। जय गज गज कंथड़ना, रख दो सिर पर दास के हाथ। श्री गजानन गणपती भगवान की जय। लंबोदरा दिगंबराला खादेश आदेश। ओम आदेश। गणपती 2 क्रमांकाचे नाथ आहेत. कोण आहेत? 2 क्रमांकाचे नाथ. तुम्हाला मी पटवून देतो. आपल्याकडं जुने कीर्तनकार पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव आणि पुढचा ऐका पंढरीनाथ भगवान की. पांडुरंगाला काय म्हणतात? नाथ. जुने रामायण सांगणारे सीतानाथ भगवान की. सीतानाथ. भागवतातले पराशरजी असू देत, कृष्णचंद्र ठाकूर असू देत, इंद्रेश उपाध्याय असू देत, ते म्हणताना द्वारिकानाथ भगवान की. द्वारिकानाथ, उमानाथ, सीतानाथ, द्वारिकानाथ, बद्रीनाथ, जगन्नाथ, वैद्यनाथ, आवंडा, नागनाथ आणि गणनाथ. काय म्हणतात? गणनाथ. श्लोक सांगतो. गणनाथ सरस्वती रवी शुक्र बृहस्पती पंचेतानि स्मरे नित्यम वेदवाणी प्रवर्तते. वेदवाणीला प्रवृत्त करण्यासाठी या देवतेचं स्मरण करावं. त्यात गणनाथ सरस्वती. गणपतीला म्हटलेलं आहे नाथ. याची कथा अशी आहे, गणपती बालवयात क्रीडा करायचे आणि फारच त्रास द्यायचे. पार्वती कैलासात प्रचंड कंटाळली. ते स्थान आहे उत्तरांचल नावाचं प्रकरण आहे. हिमालय म्हणजे शंकराचे सासरे बुवा आणि पार्वती त्यांची कन्या. आणि तिथे ते राहत असताना शंकर, पार्वती, अशोका कुमारी, कार्तिक स्वामी आणि गणपती यांचं निवासस्थान तिथे होतं. त्या प्रकरणामध्ये परशुरामजी अचानकच जगताचं भ्रमण करत करत परशुराम तिथे कैलासात आले आणि त्यांच्या लक्षात आलं की भगवान शंकराचं धनुष्य गाडी गाडी काठी काठी म्हणून गणपती खेळतो आहे. जसं रामायणात सीता स्वयंवराच्या वेळेला परशुरामजी आले आणि मग लक्ष्मणजी म्हणाले की जानवं काढा, गंध काढा, मग तुम्हाला क्षात्र तेजाची ताकद रघुकुळाची कळेल. तसं गणपतीवरती परशुरामजी प्रचंड चिडले. अरे मोठ्या पोटाच्या, कमी उंचीच्या, जरा तुझं डोकं जाग्यावर ठेव. भगवान शंकर सगळ्या गुरूंचे गुरु आहेत. शमनाम सुखम करू तिथे शंकर हा. आणि माझ्या गुरुदेवांचं धनुष्य गाडी गाडी म्हणून खेळतोस, तुला काही वाटायला पाहिजे. म्हणून परशुरामजीनं आपल्या भात्यातून परशु काढला आणि राग राग गणपतीला फेकून मारला. त्याचा परिणाम असा झाला, गणपतीचा एक दात तुटला. आणि या प्रकरणावर ज्ञानोबा आणि ज्ञानेश्वरी स्कॅनर लावलं, ऑब्झर्व केलं आणि कॅमेरा पोहोचला. माऊली म्हणाली एके हाती दंतू तो स्वभावताची खंडितू बौद्ध मत संकेतू वार्तिकांचा. म्हणून गणपतीचं नाव पडलं एकदंत. मग गायत्री तयार झाली. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो गणपती प्रचोदयात. आता यावर रविदास महाराजांना एक भजन येते, मी ऐकलं होतं, तर त्यांनी म्हणावं अशी माझी भावना आहे. ते भजन असे, जय गणपती वंदन गजनायक तेरी छबियत है अति सुखदायक, तू चार भुजाधारी मस्तक सिंदुरी रूप निराला. मी म्हणतो चला
यासाठी मुख्यमंत्र्यांनी सदस्यावर सत्ता चलू नये आणि गृहमंत्रीपद आपल्याकडे ठेवावं असा एक नियम आहे जणू. जय गणपती वंदन गजनायक, जय गणपती वंदन गजनायक, जय गणपती वंदन गणनायक, जय गणपती वंदन गणनायक. तेरी छबियत है अति सुखदायक, तेरी छबियत है अति सुखदायक. जय गणपती वंदन गजनायक, आहा. गणपती वंदन गजनायक, जय गणपती नंदन गणनायक, जय गणपती नंदन गणनायक. तू चार भुजाधारी, चार भुजाधारी, चार भुजाधारी, तू चार मस्तक सिंदूरी, मस्तक सिंदुरी, रूप निराला, रूप निराला. गणपती वंदन. आदेश. गणपती नंदन गजा, आदेश. गणपती नंदन गजा, गणपती याकरता तुकोबाऱ्यांच्या गाथेतील तुकोबाऱ्यांच्या हरिपाठात नमन करताना तुकाराम महाराज म्हणाले, स्वर देतायत भैया आणि गातायत रविदास महाराज, नमिला गणपती, नमिला गणपती माऊली सारदा. आहा, वा. नमिला गणपती माऊली सारदा. नमिला गणपती माऊली शारदा, नमिला गणपती हो माऊली शारदा. आता गुरुराया दंडवते, आता गुरुराया दंडवते, गुरुराया चरेरी मस्तक, गुरुराया चरेरी मस्तक. गुरुराया दंडवत, आता हे गुरुराया, गुरुराया हे नृत्यं त्रयं संगीतं उच्यते, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, शिव ब्रह्मरस आवडीने. साहित्य संगीत पूर्णान्य खादन अपि जीव मानः, तद्भाग ध्येयं परमं पश्यूनाम. ज्याला स्वर, ताल, लय, साहित्य, लालित्य, सिद्धांत, प्रमेय, चिंतन कळत नाही, त्याला किती वाश करा, साबण लावा, टरकेच्या टॉवेलनं पुसा, ते उकिरड्यावर अंग टाळल्यामुळेच ते म्हणाले, ओम नमो जाद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या, आत्मरूपा देवा तूची गणेशू, सकलार्थमती प्रकाशू, म्हणे निवृत्ती दासू, अवधारी जोजी. किंवा एक
अजून एक चौकडा प्रकरणे नामदेवरायांचा अभंग आहे, त्याला मी चाल नाट्यगीताची लावतो, तुम्ही मला मदत करा. स्वरेत वद जाऊ कुणाला शरण. प्रथम नमन करू गणनाथा, प्रथम नमन करू गणनाथा, प्रथम नमन करू गणनाथा, प्रथम नमन करू गणनाथा. उमाशंकराची या सुता, उमाशंकराची या सुता, उमाशंकराची उमाशंकराची सुता, उमाशंकराची सुता, उमाशंकराची सुता. चरणावरी ठेवू माथा, शरणावरी ठेवू माथा, चरणावरी ठेवू माथा, चरणावरी चरणावरी ठेवू माथा. साष्टांगे आता दंडवत, साष्टांगे आता दंडवत, दंडवत, साष्टांगे आता दंडवत, साष्टांगे आता दंडवत, दंडवत दंडवत दंडवत. प्रथम नमन करू गणनाथा, प्रथम नमन करू गणनाथा, नमन करू गणनाथा, नमन करू गणनाथा. नमन करू गणनाथा. कारण असे, नामदेवराय विसोबांचे शिष्य, विसोबा मुक्ताईंचे शिष्य म्हणजे नाथपंथाचे शिष्य असल्यामुळं नामदेवरायांना कळलं की सेकंड क्रमांकाचे नाथ गणनाथ आहेत, गणपतीत. याकरता गणेशाचं स्तवन पूजन तुकोबराय, नामदेवराय, ज्ञानोबराय आदी करून शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या पर्यंत आलं. रामचरित मानस लिहिताना सुद्धा रामानंदी परंपरेतल्या तुलसीदासांना रामभक्ती सोडून मोह आवरला नाही. ते म्हणाले, वर्णानाम अर्थसंगानाम रसानाम छंदसामपि मंगलानांच कर्तारो वंदे वाणी विनायको. गणपतीला वर्णन केलं. तिसऱ्या क्रमांकाचे नाथ चंद्र. कोण आहेत? चंद्र. चंद्र आहे साक्षीला. चंद्र फक्त या नाथ पंथात साक्षी स्वरूपानं नटलीलाय, उगवला चंद्र पुणवेचा. चंद्र ही देवता मनाची देवता आहे. कशाची देवता आहे? मनाची. म्हणून चंद्रमा मनसो जातः चक्षो सूर्यो अजायत. मनाची देवता आहे चंद्र. मन शांत राहावं याकरता चंद्रोदय होईपर्यंत चतुर्थी पकडावी लागते. कारण मन विकलांग आहे, त्यामुळं चंद्राचा मनाचा फिजिक्स संबंध आहे. पंचीकरण, वेदांतात पंचीकरण आणि विज्ञानात फिजिक्स. मनाची देवता आहे चंद्र. तिसऱ्या क्रमांकाचं दैवत आहे चंद्र. चौथ्या क्रमांकाचे नाथ आहेत माया मत्स्य. कोण आहेत? माया मत्स्य. या जगाला वेष्टीत कुणी केलं असेल तर वेदांत प्रकरण आलं मायेनं. म्हणून सांभाळी सांभाळी आपुली ही माया. देवा आम्हासी का भयभीत केले. या तुझ्या मायेनं आम्ही सगळे भयभीत झालो. बरं, माया स्वतंत्र स्वायत्त नाही. पुरुष उभा राहिला की उन्हात त्याची सावली पडते, म्हणजे ब्रह्माची सावली माया आहे. म्हणून त्याला रिक्वेस्ट करावी लागती, सांभाळी सांभाळी आपुली ही माया. ऐसा लाघवी हा माया सूत्रधारी आहे. संतांची वचन आहेत. म्हणून क्रमांक 4चे जे नाथ आहेत ते माया मत्स्य अशा प्रकारचे आहेत. नंतर 5व्या क्रमांकाला शिव आहेत. कोण आहेत? शंकर शिव भोला. याला हिंदी एक भजन आहे, एक ही लोटा भर जल चाहे, एक ही लोटा भर जल चाहे, चावल बेल की पात भज मन शंकर भोलानाथ भज मन शंकर भोलानाथ भज मन शंकर भोलानाथ भज मन शंकर भोलानाथ भज मन शंकर भोलानाथ.
एक ही लोटा भर जल चाहे, 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 एक ही लोटा, एक ही एक ही लोटा, एक ही लोटा भर जल चाहे, एक ही एक ही एक ही एक ही लोटा भर जल चाहे, एक ही लोटा भर जल चाहे, एक ही लोटा भर जल चाहे, क्या बात है, क्या बात है, एक ही लोटा भर जल चाहे, हो एक चावल ही बेल की पात भज मन शंकर भोलानाथ भज शंकर भोलानाथ। नमः पार्वती पते हर हर महादेव। शंकर भोलानाथ भज मन शंकर भोलानाथ, ओ एक ही लोटा। रासक्रीडा करणाऱ्या कृष्ण आणि राधेला पाहायला जाताना तुलसी रामचरित मानसात एक चौपाई अशी आहे. शंकराने असं स्वरूप धारण केलं रविदासजी महाराज. कानन कुंडल पहिरे ब्याला तन विभूती पटके हरिछाला. असा शृंगार धारण करून भगवान शिवतत्व आलं की ज्याला मी आदिनाथ गुरु म्हणतो. तो नाथ पंथातला 5व्या क्रमांकाचा नाथ आहे. ही पहिली यादी देतोय. 1 क्रमांक शेष, 2 गणेश, 3 क्रमांक चंद्र, 5 क्रमांक मत्स्य, 4 क्रमांक मत्स्य माया, 5 क्रमांक शिव, 6 क्रमांकाला ज्योती. काय ज्योती. आणि ज्योतीच्या बाबतीत वारकरी संतांनी चिंतन असं लिहिलं. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, अंधकाराचा नाश आणि ज्ञानाचा उदय, त्याचं नाव ज्योती. ज्योती तमसोमा ज्योतिरगमय अमृतम्मा मृत्युरगमय. ज्योती स्वरूप. ज्योती म्हणजे लख प्रकाश. त्याचं ट्रान्सलेशन असं आहे, ज्ञानदीप लावू जगी याकरता ज्योत प्रज्वलित करायची. 7व्या क्रमांकाची नाथ आहे. ऐका ना, तिचं नाव आहे पार्वती. कोण आहे 7व्या क्रमांकाला? पार्वती. 8व्या क्रमांकाला ब्रह्मदेव, त्याला म्हणायचं ब्रह्मनाथी, ब्रह्मनाथ. आणि 9व्या क्रमांकाला विष्णू आहेत. असे हे जगातले पहिले 9 नाथ आहेत. जगातले पहिले 9 नाथ. हा झाला आपला आजचा परिचय. 9ला 10 मिनिट कमी आहेत. 5 मिनिटात अजून एक यादी सांगतो आणि आपण आरती करू. हे सगळं चांगलं आहे. उद्या फक्त एक विणा घेऊन बुवांना बसवा, म्हणजे आपल्या संप्रदायाच्या अंगाने सगळं होऊन जाते नियमाप्रमाणे. चला, दुसरी जी यादी आहे, दुसरी यादी. दुसऱ्या यादीमध्ये ऐका, दुसऱ्या यादीत अचल अचंबे नाथ. कोणते नाथ? अचल. अचल. चल म्हणजे हलणारा, अचल म्हणजे स्थिर, कायम न हलणारा, प्याक स्थापित, पुन्हा पुन्हा इकडे तिकडे न जाणारा. चल प्राणप्रतिष्ठा, अचल प्राणप्रतिष्ठा यात फरक आहे. माझ्याबरोबरचे जे देव आहेत ते चल आहेत, या गावातून त्या जिल्ह्यात जातात, हे चल आहेत. आणि अचल शब्दाचा अर्थ आहे ब्राह्मण मंत्र घोषात यज्ञयागादी क्रियाकर्म करून मुहूर्त पाहून सिंहासनावर स्थापन केलेल्या मूर्ती, त्याला म्हणायचं अचल आणि चल, असे 2 भेद आहेत. त्याच्यानंतर पुन्हा गजकंथडी नाथ आहेत. कोण आहेत? गजकंथडी नाथ. गणपतीचाच अवतार आहे गजकंथडी नाथ.
त्याच्याबद्दल नमस्ते सृष्टीरूपाय नाथ रूपाय ते नमः. कंथड नाथ पंथात प्रवाळाची माळ असावी. प्रवाळ नाही कळायचा तुम्हाला, पवळं पवळं लाल रंगाचं भगव्या रंगाचं. पूर्वी स्त्रिया मंगळसूत्राच्या इकडच्या सोन्याच्या मध्ये एक पवळा घालत असावयाच्या. कारण बिहारच्या स्त्रिया छठ पूजा करताना भांगेमध्ये सिंदूर भरतात. याचा अर्थ असा आहे, हे गणपत्य उपासना करणाऱ्या सज्जनांची यादी आहे. पोवळ जुने लोक जे होते वारकरी, त्यांच्या मुकुटमण्याजवळ एक पवळा आणि एक स्फटिक असायचा. स्फटिक कुणीतरी शहाणा निर्माण झाला आपल्याकडं, त्याने सांगितलं तुळशी आणि रुद्राक्ष एकत्र बांधू नयेत. त्यातून भेद निर्माण झाला. आपल्याकडं हरिहरा भेद नाही नका करू वाद. प्रवाळ कुंकू आणि सिंदूर गणपतीला परमप्रिय आहे. शमी नावाच्या वनस्पतीला तो प्रिय करतो. सौंदड आणि दुर्वा या त्या देवतेला आवडतात. याला गुळ खाद्य म्हणजे गुळ खोबरं याचा नैवेद्य परमप्रिय आहे. याचं वाहन मूषक आहे. याच्या बाबतीत चर्चा मी एका अभंगात केलेली. इकडच्याच कुठल्या तरी गावात लंबोदरा तुझा शोभे शुंडा दंड करीतसे खंडदूत चिन्हांचा चतुर्थ आयुधे शोभताती हाती भक्ताला रक्षिती निरंतर असा 8 चरणाचा नामदेवरायांचा अभंग आहे. असो आपल्याला वेळ नाही. त्याचं नाव गजकंथडीनाथ. 3ऱ्या क्रमांकाला चौरंगीनाथ ऐका. आणि 4थ्या क्रमांकाला मत्स्येंद्रनाथ मायंबा. काय नाव आहे त्याचं? मत्स्येंद्र बडे बाबाजी मत्स्येंद्रनाथ. नंतर गोरक्षनाथ. नंतर 6व्या क्रमांकाला आदिनाथ. 7व्या क्रमांकाला उदयनाथ म्हणजे पार्वतीचा अवतार आणि ब्रह्मदेवाचा अवतार. 8व्या क्रमांकाला सत्यनाथ आणि 9व्या क्रमांकाला संतोषनाथ. अशा 2 याद्या तुमच्या समोर मी सुपूर्त केलेल्या आहेत. मग आता यांच्यापासून श्रीमद भागवतात शुकदेवांनी एक परीक्षिताला कथा अशी सांगितली की या जगाच्या कल्याणासाठी विष्णू परमात्म्यानं नारायणानं या मृत्यूलोकात 9 अवतार घेतले. याबद्दल माझ्याकडे एक मराठी श्लोक आहे, या सगळ्यांना कळेल अशा भाषेमध्ये. जगोद्धारा नवयोगेश्वरास कृष्णानी धाडी येले ते हे नवनाथ जगी म्हणून या पंथाशी स्थापियले. कंथा शैली पुंगी शंख मेखला जानवे अनकानात ते कुंडले. हाती धरोनी माळ दंड चिमटा भाळी भस्माशी लावियले. अलख निरंजन आदेश ओम. ही परंपरा आहे. यामध्ये 9 नारायण उदयाला आले. कोण उदयाला आले? कोण उदयाला आले? 9 नारायण. मग त्या 9 नारायणात 1 क्रमांकाचा कवी नारायण, 2 क्रमांकाचा हरिनारायण, 3 क्रमांकांचा अंतरिक्ष नारायण, 4 क्रमांकाचा प्रबुद्ध नारायण, 5व्या क्रमांकाचा पिप्पलायण, 6व्या क्रमांकाचा अविहोत्र नारायण, 7व्या क्रमांकाचा द्रुमी नारायण, 8व्या क्रमाचा चमस नारायण आणि 9व्या क्रमांकाचा करभंजन नारायण. या 9 नारायणानं पुढे नवनाथ पंथाची धुरा सांभाळली आणि नवनाथ पंथ प्रस्थापित केला. आणि तिथून पुढे तुम्हाला मला या परंपरेचं ज्ञान होण्यासाठी ज्ञानोबऱ्याने लिहिलं आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मत्स्येंद्र तयाचा मुख्य शिष्य. आता हे संप्रदायात कुठल्या कुठल्या देशात आहेत? फक्त महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, पुणे, नाशिक एवढ्या प्रभागात नाहीत. भारत, नेपाळ, तिबेट, चीन, आशिया, पाकिस्तान, अफगाणिस्तान, म्यानमार, श्रीलंका इतर पंथात आहेत. याच्यात 12.5 पंथ आहेत. याच्यात किती घर आहेत? त्याच्यात 12.5. आपल्यात नाहीत का घरं? वास्करांचं, दिहुकरांचं, पैठणकरांचं, नामदेव वंशजांचं, जोग महाराज संस्थेवाल्यांचं, त्याच्यानंतर अन्यत्र पाठ शिकलेल्या बुवांचं, मग छोट्या मोठ्या संस्था, मग याची ही परंपरा, त्याची ती परंपरा. आमच्या संप्रदायात हे, त्यांच्या परंपरेत ते. इकडे रूप पाहता, तिकडे सुंदरते ध्यान, इकडे कैची समचरणीची शोभा. हे वेगळं वेगळं नाही काय? तसं नाथपंथात सुद्धा काही 12.5 घर आहेत. त्यातले 12 माझ्या पाठ आहेत, अर्ध माझ्या लक्षात नाही. कुणीतरी नाथपंथातला अभ्यासू बुवा मिळाला, त्याला तुम्ही ते विचारा. ते 12 नावं सांगतो. सतनाथी, धर्मनाथी, दर्यानाथी,
अय्यपंथी, वैरागपंथी, रामपंथी, कपिलनाथी, गंगानाथी, मत्स्यनाथी, रावणनाथी, पावननाथी आणि पागलपंथी एवढे 12 घर आहेत नाथपंथामध्ये. रविदास महाराज, मग या 12 घरातून आपण कोणते? आदिनाथ गुरु. निवृत्ती गहेनी कृपा केली पूर्ण. आपण कोणत्या घरातले हा प्रश्न प्रलंबित आहे. याकरता एकदा विद्वानांची धर्मसभा लावण्याची माझी खुमखुमी इच्छा आहे. गहेनेने निवृत्तींना ज्ञान दिलं, दादानी माऊलीला दिलं, आपल्यापर्यंत आलं. मग हे या 12 पैकी कोणत्या घरातले? बरोबर आहे की नाही? बनकरांचं घर इथं सुद्धा आहे आणि एक घर दंडवत्यांच्या शेजारी, त्या मला गाव आठवत नाही नेमकं, राहता याच्या जवळ एक गाव आहे, पिंपळस. मग बनकर सगळीकडंच आहेत. इकडे 96 कुळी बनकर आहेत, आमच्याकडं माळी कुळातले बनकर आहेत. तर नेमके आपण कोणत्या घरातले हे जसं डिटेक्ट करता येतं, तसं मग आम्ही वारकरी या 12 पैकी कोणत्या परंपरेतून आलो होतं? हा संशोधनाचा विषय, भावनेचा नाहीये. भावना भावनेच्या जागेवर ठेवावी. काही ठिकाणी भावना, हे कळलं पाहिजे, समजलं पाहिजे. तुम्हा सगळ्यांना माझा कंटाळा आला असेल, पण मी प्रयत्नवाद करतोय की वेगळं मीडिया तंत्राच्या माध्यमातनं या लोकांच्या कानावरती जायला पाहिजे आणि असे भिन्न भिन्न चरित्र, चिंतन देशभर जगभर वेगळ्या वेगळ्या विद्वान वक्त्याच्या मुखातून, माझ्याच नाही विद्वानाच्या मुखातून ऐकायला मिळावेत, अशी भावना व्यक्त करणं मला काही पाप वाटत नाही. संन्यासी बाबा या सगळ्यावरती अनुकंपा करो अशी भावना व्यक्त करतो. आणि 9ला 1 मिनिट कमी असल्यामुळे घड्याळाकडे दुर्लक्ष न करता मी लक्ष केंद्रित करून, जरी तत्वज्ञानाचे कमळ माझे उदयाला आले असले तरी त्या कमळाच्या पाकळीला बाणाचा टोक न लागावा याकरता मी घड्याळाकडे लक्ष केंद्रित करत आहे. वेळेचा प्रतिबंध पाळता यावा म्हणून माझ्या आजच्या नाथपंथाचा परिचय या प्रथम सत्राच्या मालिकेला आपण इथे विराम देऊ. छापील ज्या आरत्या असतील त्याच आरत्या होतील. ज्यांना पाठ आहे ते म्हणा, ज्यांना पाठ नाही ते शांत चित्ताने ऐका. आणि ही आरती आदरणीय रविदास महाराज, आदरणीय श्री नारायण महाराज आणि त्यांना सहकार्य करणारे कोरसवाले सगळेजण गातील. निरांजन, चांगल्या तुपाचा दिवा, ताटात 2 निरांजन असाव्यात, सांगतेला भीमसेन कापूर असावा आणि विदाऊट केमिकल अगरबत्ती गाईच्या शेणापासनं तयार झालेली असावी, अशी भावना व्यक्त करतो. माझ्या आजच्या या पहिल्या दिवसाच्या प्रवचनमालेच्या सत्रात माझ्याकडनं काही अपराध झाला असेल तर तुम्ही ज्ञाते, अभ्यासू, श्रोते, माता भगिनी मला दया कराल अशी अपेक्षा करतो. आणि मीडिया तंत्राला, नाशिक जिल्ह्याच्या वर्तमानपत्राच्या पहिल्या पानाला नाथपंथाचा परिचय या सत्रानं आजच्या प्रवचनेचा समारोप झाला असं विधान प्रिंट मीडिया, लेखन मीडियाला यावं अशी भावना व्यक्त करतो. आदरणीय श्री सोमनाथ महाराजांना, त्यांच्या सहकार्यांना, त्यांच्या सवंगड्यांना, त्यांच्या अनुयायांना, त्यांच्या भक्त परिवाराला खूप खूप धन्यवाद देतो. या सगळ्या जणांनी मला शार्प आणि पोषक साथ केल्याबद्दल देवाणी त्यांना साथ द्यावी अशी भावना व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना या ठिकाणी विराम देतो. सर्वेपि सुखिनः सन्तु, सन्तु सर्वे निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख भाग भवेत. एकदा सगळेजण हात वर करा. नमः पार्वती पते, पंढरीनाथ भगवान की जय, बाबा की अवधूत चिंतन. ओम आदेश आला. थँक्यू. ओम नमो आदेश. बोला मोठ्याने. ओम नमो आदेश. वा वा. आज पहिल्याच दिवशी
आपला हा धर्ममंडप फुल भरलाय. सगळ्यांनी एकदा जोरदार टाळी वाजवा. खऱ्या अर्थानं संन्याशी बाबांच्या या गादीवरती, नाथांच्या गादीवरती आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान, गुरुवर्य स्थान, गुरुस्थान, गुरुगादी, आपले सगळ्यांचे आयोजक गुरुवर्य हरिभक्तीपरायण सोमनाथ भाऊ अर्थात सोमनाथ महाराज तळेकर, ही सगळी पर्वणी स्वतः महाराजांनी जुळवून आणली आणि समस्त भक्त परिवार यांच्यासाठी एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. काय होतं, इतका मोठा उत्सव उभा करायचा म्हणजे फार ताकद लागते. श्री महाराजांना माहिती आहे, रोजच्या कथा आहेत, कीर्तनं आहेत, कार्यक्रम आहेत. मी फार वेळ नाही घेणार. कारण असं आहे की हे जे सगळं उभं राहिलं आहे, हे ज्यांच्यामुळे आपण जिथे बसलेलो आहोत किंवा ज्यांच्यामुळे हे उभं आहे, ते सत्कार थोडेसे होणं महत्त्वाचं आहे. मी अगदी शब्दसुमनाने करणार आहे ते. मी भाऊ तुम्ही उभे राहा, मी 2 मिनटात सगळ्यांना बोलवणार आहे. पण महत्त्वाची सूचना आपल्या सगळ्यांना एक आहे की समस्त ग्रामस्थ, पंचक्रोशी, नाशिक जिल्हा, महाराष्ट्रातून आलेले सगळे भाविक, उद्या इथे मला पार पडदे खोळायची वेळ येते की काय अशी परिस्थिती दिसायला लागली. पण तुम्ही काळजी करू नका, अजून आपण पडदे सरकवून घेऊ आणि एखादा छेद वाढवून घेऊ. पण तुम्ही मात्र जोराने या सगळे, कारण तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. काय आहे, तुमचं सगळ्यांचं प्रेम पाहून सगळेच अर्थात भाऊ आणि आम्ही सगळे भारावून गेलो. आपल्या सगळ्यांनी गावामध्ये किंवा इतरत्र किंवा कुणाच्याहीमध्ये थोडासा भेदभाव असेल, येतकिंचित द्वेष असेल, पण मी एक गोष्ट सांगतो, श्री महाराजांच्या साक्षीने आपण या सगळ्या चपला, हे पादत्राणे बाहेर काढावे आणि नाथांच्या गादीवरती सगळ्यांनी मोठ्या ताकदीने उपस्थित राहावं. धन्यवाद. यानंतर प्रमुख अतिथी म्हणून आपल्याकडे काही मंडळी आलेली आहे. त्यांची मी नावं घेतो. त्यांनी पटपट येऊन आपला सत्कार स्वीकारायचा आहे. स्वयंसेवकांनी ते पटपट पुढे द्यायचं आहे. श्री अंबादास भाऊ बालाजी बनकर, डॉक्टर श्रीराम कुरे संगमनेर, रामदास अण्णा वाबळे, ज्यांची मी नावं घेतो त्यांनी पटपट. भाऊ तुम्ही थोडंसं पुढे या. हां चालेल, काय हरकत नाही. या सगळ्यांनी पटकन पुढे. वाबळे अण्णा, विठ्ठल अण्णा शेलार, शिवाजी काका जगताप, नवनाथ पाटील गडाख, श्री अण्णा पाटील मसे राहुरी,